ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमोऽस्तुते। प्रभु, ज्यांच्या समर्थ आणि सामर्थ्यशाली कराने, ज्यांच्या कर्मयोगी कराने, ज्यांच्या राष्ट्रनिष्ठ कराने हिंदू राष्ट्राला वारंवार सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आणि चारित्र्याला आपल्या विशुद्ध हृदयामध्ये धारण करण्यासाठी, सावरकरांचा कर्मयोग आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी, सावरकरांची राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती व्यवहार करण्यासाठी या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, सावरकर भक्त, हिंदुत्वनिष्ठ भगिनी आणि बांधव, आजचे विशेष मान्यवर अतिथी आणि भविष्यातील नवराष्ट्राचा नित्य वेध घेणारे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि मोजकी वानरसेना, गेले 6 दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत असं म्हटलं त्याचं कारण असं की महासागर एका आचमनात गिळता येत नाही. माध्यान्ह सूर्याकडे अशा डोळ्यांनी पाहता येत नाही आणि लोकोत्तर महात्म्यांची चरित्र 7-8 दिवसात सांगता येत नाही. पण जितकं त्यातलं सांगता येईल, त्या महासागरामधले जितकी रत्न आणि मोती आपल्याला वेचता येतील, त्याचं दर्शन घ्यायचा आपल्याला प्रयत्न करता येईल, तेवढा प्रयत्न आपण करतो आहोत. सावरकरांच्या पुढे अखंड भारताचं, अखंड हिंदू राष्ट्राचं जे चित्र होतं, त्याला छेद द्यायचा प्रयत्न आपल्या भारतवर्षामधली अनेक मंडळी करत होती. आणि म्हणून अशा छेद देणाऱ्या, खंड पाडणाऱ्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर स्वातंत्र्यवीरांनी घणाघाती हल्ला चढवला. तो कसा चढवला त्याचं काहीच दिग्दर्शन आपण कालच्या प्रवचनामध्ये केलं. महात्मा गांधींचे विचार कोणते होते आणि सावरकरांच्या विचारांची त्यांची तुलना करता एक उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव कसा होता हे आपण काल पाहिलं. अवघ्या देशानं धिक्कारलेल्या अब्दुल रशीदला गांधीजींनी भाई म्हणून साद घातली. त्यांना नेहमी प्रेम उचंबळून यायचं ते मुसलमानांचं. यंग इंडियामध्ये त्यांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवले, अगदी स्पष्टपणे लिहिले गांधींनी. आणि गांधी म्हणतात की ब्रिटिश गेले तरी चालतील, पण मुसलमान राहिले तरी चालतील. म्हणजे त्यांना स्वातंत्र्याचा विचार मनात यायचाच नाही. या भारतावर एक ब्रिटिश तरी हवेत आणि ब्रिटिश नसले तर मुस्लिम सत्ता इथे असावी असं त्यांना मनापासून वाटत असतं. निजामाचं राज्य हे त्यांना स्वदेशी राज्य वाटायचं. केवढं आश्चर्य आहे. निजामाचं राज्य मी आनंदानं स्वीकारेन, हिंदूंना उलटच सांगत असत.
की अधिकाराच्या सगळ्या जागा आपण मुसलमानांना देऊन टाका, आपण त्यांची सेवा करायला तयार आहोत असं मुसलमानांना आपण आग्रहाने सांगा, असं सगळ्या हिंदूंना सांगत असत. केवढं नवल करण्यासारखं आहे की ज्याला महात्मा पदवी लाभली त्या गांधींनी हे म्हणावं आणि हिंदूंची मनोवृत्ती अत्यंत पराभूत व्हावी असं तत्वज्ञान त्यांच्या गळी नित्य उतरवायचा प्रयत्न करावा. इतिहासामध्ये काही अनाकलनीय पृष्ठ असतात, तसंच आहे. सावरकरांना या विषयाची अत्यंतिक चीड होती आणि म्हणून गांधींच्या विचारांचा जेवढा छेद घेता येईल, जेवढे ते विचार पराभूत करता येतील तेवढे अतिशय तर्कशुद्ध पद्धतीनं त्यांनी वृत्तपत्रातून केले, व्याख्यानामधून केले, जाहीरपणे केले. हे सगळं करत असताना सावरकरांच्या मनामध्ये अखंड हिंदुस्थानाचं एक अतिशय उज्ज्वल स्वप्न होतं. हे स्वप्न तळागाळापर्यंत पोचावं, प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये हा नवीन दीप प्रज्वलित व्हावा, ही सावरकरांची आस होती. सावरकरांच्या मनामध्ये एक सूत्र होतं, जे हिंदुत्व तेच राष्ट्रीयत्व, जे राष्ट्रीयत्व तेच हिंदुत्व, दोन्हीत भेद नाही. ज्याला आपण हिंदुत्व म्हणतो तेच राष्ट्रीयत्व आहे. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीयत्व याच्यापेक्षा वेगळा असू शकणार नाही, असा निसंदिग्ध घोष आपल्या अनेक व्याख्यानामधून आणि आपल्या लेखनामधून सावरकरांनी वारंवार केला. आपल्या हिंदुस्थानची, आपल्या भारतवर्षाची परंपरा प्रदीर्घ आहे, शेकडो हजारो वर्षांची आहे. एक उदाहरणच सांगायचं झालं तर भारतीयाचार्य वैद्यानी, ज्यांनी महाभारताचा फार मोठा अभ्यास केलेला होता, त्यांनी कुरुक्षेत्रावरचं युद्ध केव्हा झालं त्याचं गणित मांडून दाखवलं. हे गणित मांडताना ते म्हणतात की आपल्याला किमान इसवी सन पूर्व 3600 वर्ष मागे जायला पाहिजे. म्हणजे भारतीय युद्ध झालं ते 3630 वर्षापूर्वी, असा सिद्धांत भारतीयाचार्यांनी मांडला. आता या युद्धामध्ये सूर्यवंशातला एक राजा लढलेला होता, म्हणजे रामाच्या वंशातला, रघुवंशातला, प्रभू रामचंद्रांच्या वंशातला लढलेला एक राजा होता. त्याचं नाव होतं बृहद्बल. हा श्रीरामांच्या पासून नव्हे, लवकुशांपासून 32व्या पिढीतला राजा असं म्हटलेलं आहे. आता आजचीच पिढी जर आपण 25-30 वर्षाची धरतो तर इतक्या पूर्वी एक पिढी थोडी जास्ती असली पाहिजे, 50 वर्षाची क्षणभर आपण गृहीत धरूया, म्हणजे किमान 150 ते 1500 ते 1600 वर्ष झाली. म्हणजे भारतीय युद्धाच्या अगोदर किमान 1500-1600 वर्ष प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला असा अर्थ होतो. म्हणजे आजपासून रामायणाचा कालखंड इसवी सन पूर्व किती मागे जातो पहा. म्हणजे आजपासून जवळजवळ 7 ते 7.5 हजार वर्ष, सहस्त्र वर्ष आपल्याला मागे जावं लागतं असा अर्थ झाला. इतक्या पूर्वी प्रभू रामचंद्रांचा सगुण अवतार झाला. आता त्याच्याही अगोदर जायचं झालं मग त्याच्या अगोदर उपनिषदांचा कालखंड आहे, त्याच्या अगोदर आरण्यक ब्राह्मणांचा कालखंड आहे आणि त्याच्याही अगोदर वेदाचा कालखंड आहे. म्हणजे किमान 10 सहस्त्र वर्षांचा कालखंड आपल्या भारतवर्षाचा आहे की ज्या वेळेला उदात्त संस्कृती या देशामध्ये नांद, हा सुसंस्कृतीचा प्रवाह नांदत असताना, संस्कृतीची अष्टांग फुलत असताना, संस्कृतीचे अष्टांग समृद्ध होत असताना, आपल्या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी, संस्कृतीच्या अष्टांगाविषयी अनेक जणांनी सानंद लिहून ठेवलेला आहे. धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण ही संस्कृतीची अष्टांग असतात आणि ही अष्टांग जिथे संपन्न होऊन परोत्कर्षाला पोचतात ती संस्कृती सर्वात समृद्ध आणि सर्वोत्तम असं म्हटलं जातं. मी शेवटी विचारतो ही 8 अंग आपल्याला. आजचं प्रवचन संपलं की विचारणार, फक्त 8 आहेत, लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान आणि कला अशी अष्टांग आहे आणि ही अष्टांग जिथे समृद्ध होतात, संपन्न होतात, परोत्कर्षाला पोचतात तिथे वैभवशाली संस्कृती नांद. हिंदू धर्म संस्कृती ही अशी वैभवानं हजारो वर्ष, सहस्रावधी वर्ष या आपल्या अतिशय बलशाली अशा राष्ट्रामध्ये नांद.
हा सगळा कालखंड धावत असताना हिंदू धर्माची व्याख्या अनेकांनी केलेली आहे. हिंदू धर्म संस्कृतीचं परिमाण अनेकांनी विश्लेषणात्मक मांडायचा प्रयत्न केलेला आहे. अनेक विद्वानांनी हिंदुस्थानमध्ये काय काय घडलं आणि परोत्कर्षाला आपली संस्कृती कुणी कुणी नेलं या संदर्भात साधार लिहून ठेवलेलं आहे. ज्ञान विज्ञानामध्ये भारतवर्षाने हिंदुस्थानने जी प्रगती केलेली होती त्याच्याबद्दल आपल्या पूर्वजांनी सानंद लिहून ठेवलेला आहे. आपण केवळ ज्ञानातच प्रगती केलेली होती असं नाही, आत्मज्ञान आपल्याला स्पर्शलेलं होतं असं नाही, विज्ञानाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण अत्यंत प्रगत होतो. आणि याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. रामायण कालखंडामध्ये विमानांचे उल्लेख आहे. पुष्पक विमानात बसून प्रभू रामचंद्रांनी प्रवासी केलाय. ते विमान कुबेराचं होतं आपल्याला माहिती आहे. शाल्वाकडे विमान होतं याचा उल्लेख महाभारतामध्ये आलेला आहे. म्हणजे प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये विज्ञानही प्रगत होतं. ऋग्वेदामध्ये एक उल्लेख असा आलेला आहे की अत्री ऋषींनी एक मोठा शोध लावला. आणि तो शोध कशाचा आहे? तो शोध सूर्यग्रहणाचा आहे. आमच्या विद्यार्थ्यांना तरुणांना हे माहिती पाहिजे. ऋग्वेदामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. आज इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचतो की राईट बंधूंनी पहिलं विमान उडवलं. नाही, हे खोटं आहे. पहिलं विमान उडवायचा प्रयोग एका महाराष्ट्रीयन माणसाने केलाय आणि तो मुंबईत चौपाटीवर केलेला आहे. त्यांचं नाव शिवकर बापूजी तळपदे. त्यांनी पहिलं विमान उडवून दाखवलं म्हणून तुम्हा आम्हाला त्याचा नितांत गौरव वाटला पाहिजे. इतिहासात खोटं लिहितात आणि आमची मुलं ते वाचतात, त्यांचा दोष नाही. म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन व्हायला पाहिजे. पण व्हायचं म्हटलं की इतिहासाचे लोक भगवेकरण करतात म्हणून सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजवादी साम्यवादी शंखम दधमौ पृथक पृथक असं करतात. लगेच त्यांना सरस्वती वंदना नको असते, त्यांना दीप प्रज्वलन नको असतं, काहीच नको असतं. थोडक्यात आपल्या देशाच्या इतिहासाची बलशाली पानं ही त्यांना नको असतं. जेवढं म्हणून या देशामधलं चांगलं आहे त्याच्याशी नूतन जे जे येते त्याचा समन्वय घडवायचा आणि नव्या राष्ट्राची निर्मिती करायची हा संकल्प सावरकरांच्या मनामध्ये होता. आपल्या देशामध्ये परंपरेनं उदंड घडले आणि इतिहासाची मीमांसा करत असताना इतिहासाच्या 6 सोनेरी पानामध्ये आमच्या राष्ट्रामध्ये काय पराक्रम होता, इथल्या खडगाची धार काय होती हे सावरकरांनी अतिशय उज्ज्वलपणे लिहून ठेवलेलं आहे. अत्यंत समर्थ भाषाशैलीमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलं सुद्धा असेल. आमच्याकडचा खारवेल राजा अद्वितीय होऊन गेला, पण त्या खारवेल राजाचं नाव आमच्या इतिहासाच्या पुस्तकात कुठेही येत नाही. राणा प्रतापांनी केलेला त्याग त्याला कुठेतरी 5-10 ओळी असतात, एखादा परिच्छेद असतो इतिहासाच्या पुस्तकामध्ये. पूर्वी 4थीचं पुस्तक म्हणजे सगळं शिवाजी महाराजांचं असे. सरकारने आता घाईगर्दीने ते बदलून टाकलं, नको म्हटले, उगाच प्रेरणा मिळेल लहान मुलांना असली भानगडच नको. तेव्हा 4थीचा इतिहास तोही त्यांनी पालटून टाकला. असे सगळे बदल घडवून आणलेले. आमच्या इतिहासाच्या पुस्तकात एवढंच असतं की अलेक्झांडरनी चाल केली, आक्रमण केलं आणि मग आंभी आणि पोरस आपापसात भांडले, त्याचा फायदा अलेक्झांडरला मिळाला. पण याच्या जी विरुद्ध उदाहरणं आहेत की आमचे राजे एकत्र आले आणि अलेक्झांडर विरुद्ध झगडले, भांडले, लढले, याचा उल्लेख आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये नसतं. हे आमच्या देशाचं, आमच्या राष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे. डेमेस्ट्रियस ज्या वेळेला चाल करून आलेला होता, ग्रीक सैन्य प्रचंड होता आणि ग्रीकांचा सेनापती होता आणि त्याला असं वाटलेलं होतं मगध आणि कलिंग यांच्यामध्ये भांडण आहे, त्याचा मोठा फायदा आपल्याला उठवता येईल आणि पार मगधापर्यंत धडक मारता येईल आणि भारतवर्षाचा बराच भाग जिंकून घेता येईल. त्यावेळेला कलिंगावर खारवेल राजा राज्य करत होता आणि मगधावर बृहस्पती मिश्र या नावाचा राजा राज्य करत होता. या दोघांचं पटत नसे. पूर्वी अनेक राजे एकमेकाशी भांडत असत आणि हे भांडण चालू असताना डेमेस्ट्रियसचा खारवेलला निरोप आला की तुझं आणि बृहस्पती मिश्राचं पटत नाही, तेव्हा आपण दोघे एकत्र येऊया आणि बृहस्पती मिश्राचा नाश करूया. अपरिपक्व राजा असता, दूरदृष्टी नसती तर त्यांनी ते क्षणार्धात मान्य केलं, जसं आंभीनं मान्य केलं. पण खारवेलनी जे युधिष्ठिरांनी सांगितलं तेच सांगितलं आणि तो म्हणाला वयम पंचाधिकम शतम, आम्ही भाऊ आहोत, भांडू एक कदाचित एकमेकाशी,
पण तू जर चाल करून आलास तर आम्ही दोघे एका मुठीनं तुझ्या विरुद्ध लढू, असं लक्षात ठेव. पुढे बृहस्पती मिश्राचं मन त्यांनी पालटलं. खारवेल आणि बृहस्पती मिश्र एक झाले आणि त्यांनी डेमेस्ट्रियसवर हल्ला केला आणि इतकं पारिपत्य केले ग्रीकांचं की त्याच्यानंतर एकही ग्रीक सैनिक या देशावर चालून आला नाही. हा अत्यंत उज्ज्वल इतिहास आपला आहे, पण दुर्दैवानं आपल्या पाठ्यपुस्तकात याला कुठेही स्थान नसतं. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, पण आपल्या राणीला गळ्यामध्ये डोरलं घालण्यासाठी नाही. सुरतेची लूट केली ती स्वराज्याचा विस्तार व्हावा म्हणून. कुणाच्या मनामध्ये सुद्धा आलं नाही की त्यातलं एखादं नाणं घ्यावं, कन्वटीला लावावं, घरी न्यावं. नाही, कधीही कुणालाही वाटलं नाही. वल्लभदास आणि बहिर्जी नाईकांनी अगोदर सगळं सुरत पाहून ठेवलं तर कोण कोण श्रीमंत आहेत, कोण कोण बलाढ्य आहेत, कुणाच्या ठिकाणी पैसा आहे, कुणी वाममार्गाने पैसा मिळवलाय, कुणाच्याकडून हे धन काढून घेत आहे, याची खडानखडा वार्ता शिवाजी महाराजांना दिलेली होती. आणि शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला सुरतेवर आक्रमण केलं त्यावेळेला याद्या तयारच होत्या, खंडणी गोळा केली एकत्र. त्यावेळेला सुद्धा एक मुसलमान आला, सगळे असेच. आणि शिवाजी महाराजांना म्हणतं एकांतात आपल्याशी बोलायचंय, आणि कमरेचा सुरा उपसून त्यांनी शिवाजी राजांवर प्राणघातक हल्ला केला. राजांच्या भोवतीची माणसं इतकी सावध होती अंगरक्षक की त्याचा हात वरच्यावर छेदला, तोडलाय, मनगटापासून कोपरापासून कापला त्याचा हात. पण त्याची झेप इतकी जबरदस्त होती, हात छाटला पण तो आक्रमक, तो खुनी शिवाजी राजांच्या अंगावर येऊन आदळलेला होता. हात छाटला, त्याचं रक्त शिवाजी राजांच्या अंगावर पडलेलं होतं. इतकी पाप वासना मनामध्ये असलेली अत्यंत दुष्ट ही माणसं होती. शिवाजी राजांनी खंडणी गोळा केले आणि त्यावेळेला एक सज्जन मनुष्य तिथे जो व्यापार करत असे, नुकता मृत्यू पावलेला होता, हॉलंडमधून आलेला होता आणि त्याची पत्नी तिथे राहतच. तिला 3 मुलं होती आणि तिला भीती वाटली आपलं घर सुद्धा लुटलं जाईल, काय होईल प्रकार काही सांगता येत नाही. आणि म्हणून एके दिवशी संध्याकाळी तिनं पाहिलं तिच्या घराकडे काही घोडेस्वार येत होते आणि तिला भीती वाटली भयंकर की कदाचित ते आत घुसतील आणि अत्याचार होईल, बलात्कार होईल, मुलं मारली जातील, घर लुटलं जाईल. आणि तिने घर बंद केलं, त्याला जड वस्तू लावल्या दाराला आणि ती ख्रिस्ताची प्रार्थना करते की देवा माझं रक्षण कर. घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ आला आणि तिच्या लक्षात आले घोडेस्वार खाली उतरले. आता दारावर थाप पडेल, दार फोडलं जाईल, मोडलं जाईल, तोडलं जाईल आणि काय घडेल तर कदाचित हे घोडेस्वार आत घुसतील. काहीच घडलं नाही. 2 मिनिटं गेली, 5 मिनिटं आणि तिला धीर आला आणि तिनं पाहिलं तर सगळे हातात पलिते घेऊन बाहेर उभे होते. त्यावेळी तिला नवल वाटलं की हे काय घडतंय. त्यावेळी तिने दार किलकिल केला आणि जो म्होरक्या होता त्याला ती म्हणाली, बाबा रे, इथे उदंड धन आहे, तलवारी आहेत, चांगल्या मसाल्याचे पदार्थ आहेत, तलम वस्त्र आहेत, घोडे आहेत, उदंड धन आहेत, सगळं घेऊन जा, पण आमच्या अंगाला मात्र धक्का लावू नका. त्यावेळेला त्या घोडेस्वारानं त्या टोळीच्या मोहरक्यानं जे उत्तर दिलं ते इतकं लोकविलक्षण आहे. तो म्हणाला, बाई ग, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तुझं घर चांगलं आहे, तुझा पती धर्मानं आचरत असे, वावरत असे, व्यापारी त्यांनी चांगला केला, न जाणो सुरत आम्ही लुटतो आहोत, त्यात तुझ्या घराला धक्का लागेल, तोशिष लागेल, ती लागू नये म्हणून शिवाजी राजांनी तुझ्या मालमत्तेचं, तुझ्या मुलाबाळांचं रक्षण करायला आम्हाला पाठवलेलं आहे. मला सांगा, जगाच्या इतिहासामध्ये इतकं अद्वितीय उदाहरण शोधून तरी सापडेल का? जवळजवळ अशक्य आहे. असा पुण्यश्लोक जो महात्मा, त्याचं चरित्र आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात किती येतं? ते जवळजवळ नसतं, कधीच नसतं. हा प्रसंग इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आपण इतके जमले आहात, कोणाच्या वाचनात आलाय का तेवढं मला सांगा. शक्यच नाही, कारण पाठ्यपुस्तकात हे कधी घातलंच जात नाही. आपला इतिहास इतका उज्ज्वल असताना, एक राष्ट्र, एक भाषा, एक देश, एक वेश, एक लक्ष्य, एक आस, एक विश्वास, असा अलौकिक सगळा इतिहास या आपल्या हिंदुस्थानामध्ये जर घडलेला असेल तर मग या राष्ट्राला पुन्हा सामर्थ्याचे दिवस का प्राप्त होऊ नये हे तात्यारावांचं स्वप्न होतं. हिमालयम समारभ्य यावदिंदु सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते, अशी हिंदुस्थानाची व्याख्या आली आपल्याकडे. आणि त्यात म्हटले हिमालयम समारभ्य, उत्तरेकडे याची सीमारेषा कोणती तर हिमालयाची. यावदिंदु सरोवरम, सरोवर म्हणजे सिंधू, म्हणजे हिंदू महासागर.
उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे हिंद महासागर. ते तरी नाव इतिहासात कसं राहिलं आश्चर्य. पण राहील. बे ऑफ बेंगॉल काय, अरेबियन सी काय, खरं तर त्याची नावं गंगा सागर आणि सिंधू सागर आहेत. पश्चिमेच्या सागराला रत्नाकर सुद्धा म्हणत असतात. तो मुळामध्ये सिंधू सागर आहे. पूर्वेकडचा गंगा सागर आहे आणि दक्षिणेकडचा हिंदू महासागर आहे. तेवढंच नाव राहिलं. आपलं नशीब भाग्य म्हणायचं खरं. भगुराला ते भृगुनगर आहे. भार्गवावरून भृगुनगर झालंय. जिथे जन्म झाला तात्यारावांचा ते भृगुनगर आहे. अशी जी मूळ नाव आहेत. अहमदाबाद कुठून आलं कोणा असतो, आक्रमकांनी पाडलं. त्या प्रांताचं मूळ नाव कर्णावती आहे. आणि सावरकर त्या नावाचा उच्चार पुन्हा पुन्हा करत असतात सगळीकडे की त्याला कर्णावती म्हणा, संभाजीनगर म्हणा. म्हटलं की काव 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 कशाला, अहो नका बदलू नाव. म्हणून इतके कावळे कावकाव करायला लागतात. कारण राष्ट्राचं प्रेम काहीच नाही. पण हेच ज्या वेळेला समाजवादी माध्यमातून लिहितात आणि वृत्तपत्रात लिहितात त्यावेळेला म्हणतात स्पेनचं उदाहरण काय दैदिप्यमान आहे. म्हणजे काय, स्पेनवर ज्या वेळेला आक्रमण झाली त्यावेळेला एकाही मुसलमानाला तिथे शिल्लक ठेवला नाही. आक्रमण परतवून लावलं. त्यांचा त्यांना गौरव वाटतं. पण भारतवर्ष स्वतंत्र. मी कोणत्या देशाचं उदाहरण देत होतो. अरे वा, लक्ष आहे. हीच मंडळी ज्या वेळेला वृत्तपत्रामध्ये लिहितात त्यावेळेस स्पेननी औषधाला मुसलमान मागे ठेवला नाही असं गौरवाने लिहितात. पण आपल्या हिंदुस्थानामध्ये त्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. असं करू नका हो म्हणून त्या हो पडतात. हे केवढं नवल आहे. तात्यारावांचं जे स्वप्न होतं ते अखंड हिंदुस्थानचं होतं. निर्विवादपणे आणि निस्संदिग्धपणे. गांधींना तर इतका उमाळा यायचा त्यांना फार दुःख वाटत असं. इथून ब्रिटिशांनी जावं, इथे मुस्लिमांनी जावं असं म्हटलं की त्यांना त्यांचा कंठ एकदम भरूनच यायचा. भारत सोडा चळवळीच्या वेळेला त्यांचं सांगणं काय होतं, ब्रिटिश जाऊ देत पण ब्रिटिश सैनिक राहू देत. याच्यापेक्षा हास्यास्पद विधान काय असू शकतं. ब्रिटिशांना म्हणतायत भारत सोडा म्हणजे ब्रिटिश जाऊ देत पण त्याच्यानंतर जो गोंधळ होईल तो सावरायला ब्रिटिश सैनिक राहू देत असं त्यांचं म्हणणं होतं. स्वातंत्र्यवीरांनी त्याच्यावर प्रचंड हल्ला केलेला होता आणि टीकाही केलेली होती. या देशाचा जो उज्ज्वल इतिहास आहे, जी उज्ज्वल परंपरा आहे ती राहावी आणि ती पुढल्या पिढ्यांना ज्ञात व्हावी. हे एकसंघ अलौकिक असं राष्ट्र निर्माण व्हावं ही भूमिका तात्यारावांच्या मनामध्ये सातत्यानं होती आणि नित्य होती. आपल्या अनंत व्याख्यानामधून आणि लेखामधून त्यांनी लिहिलेले आहे. हिंदुत्व नावाचा त्यांचा जो निबंध आहे तो केवळ अलौकिक आहे. इतकं तर्कशुद्ध, इतकं इतिहासावर अधिष्ठित असलेलं विवेचन आपल्याला क्वचितच अन्यत्र पाहायला मिळतं. अनेकांनी या उत्तमातल्या उत्तम हिंदुस्थानाचं रामराज्याचं स्वप्न पाहिलं. हिंदुस्थानची व्याख्या केली, भारतवर्षाची व्याख्याही केली. पण त्याला एक सुसंघटित सुसूत्र स्वरूप द्यायचं काम, व्याख्या करायचं काम मागचे काही अपवाद वगळता सावरकरांच्या व्यतिरिक्त कोणी केलं नाही. टिळकांनी व्याख्या केली. हिंदू धर्माचा नवा अर्थ उलगडायचा प्रयत्न स्वामी विवेकानंदांनी केला. दयानंद सरस्वतींनी तोही केलेला होता. त्यांच्या अगोदर अन्य लोकांनीही केलेला आहे. लाला हरदयाळनीही केलेला होता. अनेकांच्या मनामध्ये हे बलाढ्य राष्ट्र व्हावं ही भूमिका होतीच, नाही असं नाही आहे. पण त्याला एक त्याची व्याख्या करणं आणि सुसूत्र स्वरूपामध्ये ते मांडणं हे काम जर प्राधान्यानं कुणी केलं असेल सावरकरांनी केलेलं आहे. विवेकानंदांना नित्य असं वाटायचं. अगदी विवेकानंदांच्या अगोदरच्या कालखंडापासून आदि शंकराचार्यांच्या कालखंडापासून आपल्याला विचार करता येईल. आदि शंकराचार्यांनी सांगितलं आमचा धर्म, आमचं राष्ट्र कसं. कारण आदि शंकराचार्यांचं कर्तृत्व केवळ अलौकिक आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी अखंड हिंदुस्थान निर्माण केलं. त्या प्रतिकूल कालखंडामध्ये किमान 3 वेळेला भारताच्या कानाकोपऱ्यात ते जाऊन पोचले आणि हिंदुस्थानच्या 4 टोकांना त्यांनी मठ स्थापन केले. एका सूत्रामध्ये सगळा हिंदू गळून टाकला. अद्वैताचं अलौकिक तत्वज्ञान प्रस्थापित केलं.
आणि ज्या वेळेला भाष्य लिहिली, गीतेवर भाष्य लिहिताना द्विविधोही वेदोक्तो धर्म हा प्रवृत्ती लक्षणश्च निवृत्ती लक्षणश्च असं स्पष्ट सांगितलं. आमचा धर्म द्विविध प्रकारचा आहे, त्याची दोन अंग आहेत. कोणती आहेत? एक प्रवृत्ती लक्षण आहे, एक निवृत्ती लक्षण आहे. जे पुढे वैशेषिक दर्शनामध्ये सुद्धा प्रकट झालं ते शंकराचार्य बोलून गेले. वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलेलंच आहे आपल्याला, यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्म हा. ज्याच्यामुळे अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्हीचा लाभ होतो, म्हणजे प्रेयस आणि श्रेयस दोन्हीचा लाभ होतो, इति आणि नेती दोन्हीचा लाभ होतो, प्रवृत्ती निवृत्ती दोन्हीचा लाभ होतो, इहलोक आणि परलोक दोन्हीचा लाभ होतो. याला काय म्हणायचं? याला धर्म म्हणतात. धारणा धर्म इत्याहू धर्मोधारयते प्रजा अशी व्याख्या सुद्धा केलेली होती. सावरकरांच्या विवेचनाचं वैशिष्ट्य असं आहे की परंपरेनं चालत आलेली ही धर्माची व्याख्या ही जगडव्याळ आहे. एका दृष्टी आमची सगळी इहलौकिक आणि पारलौकिक क्षितिज धर्म या एका संकल्पनेमध्ये सामावलेली आहे. हिंदू धर्म म्हटलं की हिंदू धर्माची व्याप्ती इतकी आहे, तो इतका समन्वयक आहे, तो इतका सर्वसमावेशक आहे की इहलोक आणि परलोक सगळं संपूर्ण क्षितिज त्याच्यामध्ये सामावली जातात. सावरकरांचं प्रतिपादन उलट आहे. सावरकर असं म्हणतात, हिंदुत्वाचं एक अंग म्हणजे हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मापेक्षा सावरकरांना हिंदुत्वाची व्याख्या अधिक व्यापक वाटते. त्याच्यामध्ये अव्याप्तीचाही दोष नाही आणि अतिव्याप्तीचाही दोष नाही. दोन्ही गोष्टी सावरकरांनी तात्यारावांनी मांडलेल्या. आपल्याकडे परंपरेनं चालत आलेला जो हिंदू धर्म आहे त्याची अनेक अंग आहेत आणि त्याची काही बलस्थान आहेत. एक तर ईश तत्व हिंदू धर्माने मानलेलं आहे. परब्रह्म चैतन्य स्वरूप त्याचं अंतिम तत्व आहे. पण तेच परब्रह्म जे निर्गुण निराकार आहे. जरा तत्वविवेचन येणार आहे, कंटाळू नका. कारण काय आहे, घटना ऐकायला फार बरं वाटतं, आनंदही वाटतं, लक्षातही त्यातल्या थोड्या वाटतं, रंजकही वाटतात. आणि तत्वज्ञानाचं विवेचन आलं की मग जडांनासारखं होऊन जातं, लवकर पचत नाही. असं नाही, आता 6 दिवसाची बैठक तयार झाल्यावर हे सहज पचलं पाहिजे असा व्हावा. म्हणून अगोदर थोडं थोडं सोपंच दिले पहिले 6 दिवस. जे परब्रह्म आहे त्याचं प्रतिबिंब मायेत पडलं म्हणजे ते शबल झालं की काय होतं, त्याला आपण ईश्वर असं म्हणतो, त्याला आपण ईशतत्व असं म्हणतो. हा सगळा मायेचा खेळ आहे असं म्हटलेलं आहे. मायेचं खंडनी अनेक जणांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याकडे 3 सत्ता मानलेल्या आहेत आणि त्या बहुतेक सर्वांना मान्य आहेत. एक प्रातिभासिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता, अशा 3 सत्ता आहेत. प्रातिभासिक सत्ता याचा अर्थ जी आपल्या पंचेंद्रियांना सुद्धा फसवते ती प्रातिभासिक सत्ता. रस्त्यावर मृगजळ दिसतं, पाणी असं वाटतं ते पाणी नसतं, डोळ्याला दिसतं ते सुद्धा प्रसंगी खोटं असतं, असं त्याचा अर्थ आहे. ही प्रातिभासिक सत्ता आली. किंवा अंधारामध्ये आपण पटकन काहीतरी पाहतो आणि आपल्याला वाटतं साप आहे बरं का, साप नसतो. दिवा आणला की लक्षात येतं दोर पडलेला आहे, पण दोर असा वळणाचा असतो म्हणून आपल्याला वाटतं साप आहे. ही प्रातिभासिक सत्ता झाली. व्यावहारिक सत्ता कशी असते, जी नित्य परिवर्तनीय असते, म्हणजे ती शाश्वत नाहीये, नित्य परिवर्तनीय आहे. म्हणजे कसं, आज आहे ते उद्या नाही. आपला प्रत्येक श्वास म्हणजे आयुष्यातलं कमी झालेला एक क्षण, बरोबर आहे की नाही? भीतीच वाटतं सगळ्यांना, अरे बापरे. पण कसंही म्हटलं तरी हे मान्य करावंच लागतं. एक एक श्वासाने आपण जास्तीत जास्त जीवन कमी करून मृत्यूकडे वाटचाल करतो. हे सरळ सत्य आहे, मान्य करायलाच पाहिजे प्रत्येकाला. 10 वर्षांनी एखाद्या जागी गेलो तर म्हणतो, अरे 10 वर्षापूर्वी इथे काहीच नव्हतं, किती बदल झालाय. तसा मानवामध्येही बदल होतो आणि आपल्याला जी दृश्य सृष्टी दिसते त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतो. म्हणून ही नित्य परिवर्तनीय नाशवंत अशी सत्ता आहे. पण गंमत असा आहे की आपल्याला नाशवंत सत्तेतच वावरावं लागतं. ईश्वराने आपल्याला जन्म दिला, आपण नाशवंत सत्तेमध्ये आलो, म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये आलो. तिचं एकदा निराकरण झालं आत्मज्ञानाने की उरते कोण, तर ती केवळ पारमार्थिक सत्ता. माणसं म्हणतात ईश्वर आहे, तर त्यानं इतकं का बरं निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं, सुख काय दुःख काय, इतकी द्वंद्व का निर्माण केले, सज्जनाच्या वाट्याला दुःख इतकी का येतात. तत्वज्ञ त्याचं एका वाक्यात उत्तर देतात की दुःख व्यावहारिक सत्तेत असतात, पारमार्थिक सत्तेत नसतात. अगदी सोप्या सोपं उत्तर आहे.
व्यावहारिक सत्ता मागे पडली की सुखदुःख निमाली आणि केवळ आत्मज्ञानाचा गोमटा लाभ झाला, असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्याला व्यावहारिक सत्तेत राहावंच लागतं. हिंदू धर्माचं हे फार मोठं व्यवच्छेदक लक्षण आहे. अंततः आपल्याला पारमार्थिक सत्तेपर्यंत जायचं. हिंदू धर्माने कर्मविपाक मान्य केलेला आहे. हिंदू धर्माने त्यामुळे पुनर्जन्म सुद्धा मान्य केला आहे. स्थूल देह पडतो, पण सूक्ष्म देहाचे संस्कार कधीही जात नाही, ते घेऊन आपल्याला पुनर्जन्म लाभतो. ज्याचं क्रियमाण कर्म इतकं शुभातिशुभ होऊन जातं, म्हणजे ते सर्वाच्या अतीत होतं, लोककल्याणार्थ होतं, त्यावेळेला संचितही नाहीचं होतं आणि प्रारब्धही सरतं आणि असा मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून अतीत होतो. प्रवृत्ती निवृत्तीचा खेळ हा आपण मान्य केलाय. प्रेयसाकडून श्रेयसाकडे जावं म्हणून आपल्याकडे प्रस्थानत्रयी सांगितलेले आहे. आपल्याकडे सर्व माणसांची प्रकृती एकसारखी नसते आणि म्हणून उपासनेला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणी कर्म मार्गाने जावं, कुणी भक्तीने जावं, कुणी योग मार्गाने जावं, कुणी ज्ञान मार्गाने जावं, हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. हे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं वैभव आहे आणि याचा अभ्यास तात्यारावांनी केलेला होता. पण तरी सुद्धा हिंदुत्वाची व्याख्या करताना त्यांनी काहीशी वेगळी मांडलेली आहे. जसं शंकराचार्यांनी प्रवृत्ती निवृत्ती समन्वयाचा धर्म मांडला, हा हिंदू धर्म वेदांताचा गाभा असलेला आहे, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद म्हणतात वेदांत हाच गाभा हिंदू धर्माचा. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो एकाने निर्माण केलेला नाही आहे, वैशिष्ट्य आहे. आणि पुढे ते म्हणत असतात ख्रिस्ती धर्मातून ख्रिस्ताला बघा आणि इस्लाम धर्मातून महम्मदाला बघा, काय उरतं बघा, शून्य. स्वामी विवेकानंदांचे बोल आहेत. याचा अर्थ ते धर्म एका व्यक्तीनं निर्माण केलेले आहेत. हिंदू धर्म हा अनंत दृष्ट्या महापुरुषांनी ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून निर्माण झालेला आहे, हा त्यातला भावार्थ. आणि त्याचा गाभा कोणता, तर तो वेदांताचा आहे, असं विवेकानंद पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगत असत. ते म्हणत असत ऋताधिष्ठित सत्याचा अनुभव अनंत ऋषीजनांनी आचार्यांनी घेतला आणि त्यामुळं त्यांना जो सत्याचा प्रत्यय आला तो त्यांनी ग्रथित करून ठेवला आहे. जसं स्वामी विवेकानंद बोलले तसं लाला हरदयाळ सुद्धा बोलले. ते म्हणाले हिंदू धर्म, हिंदू राज्य, हिंदू राष्ट्र आणि अफगाणिस्तानची सीमा आणि तिथल्या सगळ्या मुसलमानांचं शुद्धीकरण भारतामधल्या आणि सीमारेषेवरच्या असलेल्या याच्या संकलित परिणामातून समन्वयातून जे निर्माण होईल त्यालाच आपण हिंदुत्व म्हटलं पाहिजे, ही भूमिका लाला हरदयाळनी मांडलेली होती. थोडक्यात हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र, हिंदुत्वाचे विचार तात्यांच्या पूर्वी अनेकांनी प्रगट केलेले आहेत. तात्यारावांच्या अगोदर तात्यारावांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली त्या लोकमान्य टिळकांनीही सांगितलेले आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहे. प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधनानाम अनेकता उपास्या नाम नियम, ही 4 लक्षणं आहे धर्माची, आपल्या हिंदू धर्माची, हिंदुत्वाची लक्षणं म्हणून लोकमान्यांनी ग्रथित केलेली आहे. काय सांगितलं त्यांनी, प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु म्हणजे वेदावर पूर्ण विश्वास किंवा वेद हे प्रमाण मानणं, पहिलं लक्षण हिंदू धर्माचं किंवा हिंदुत्वाचं. दुसरं लक्षण कोणतं, तर साधनानाम अनेकता, एकच साधन नाही, साधनामध्ये वैविध्य आहे. कोणी ज्याला जो पचेल रुचेल त्या मार्गाने जावं, हा भावार्थ आहे. कर्म, भक्ती, योग, ज्ञान, प्रेम कोणत्याही मार्गाने जावं, शेवटी सगळे रस्ते एका चैतन्य तत्वाला जाऊन पोचतात. म्हणून ऋषीनाम वैचित्र्यात ऋषिकुटिले नाना पथजुषाम नृणामेको गम्य स्वमसी पयसाम अर्णवैव, जे विवेकानंद सर्व धर्म परिषदेत बोललेले होते. किंवा पूजा करताना आपण दररोज म्हणतो आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. काय भावार्थ आहे, पाण्याचे प्रवाह जसे अंततः सागराला जाऊन मिळतात तशी कोणत्याही मार्गाने केलेली उपासना असो, म्हणजे कर्म, ज्ञान, भक्ती, योग, प्रेम कोणत्याही मार्गाने शेवटी त्या एका चैतन्य तत्वाला जाऊन पोचणार, हा त्याच्या मागचा भावार्थ. हा भावार्थ आपल्या धर्मामध्ये टिळकांनी सुद्धा प्रगट केला. साधनानाम अनेकता. का बरं, प्रत्येक मनुष्य एकासारखा दुसरा नसतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटलेल्या आहेत. कोणाला कर्म आवडतं, कोणाला भक्ती आवडते, कोणाला योग आवडतं, कोणाला ज्ञान आवडतं. माझा मुंबईमधला एक विद्यार्थी सांगायचा की मी शीर्षासन केलं रे केलं, मला योग मार्ग फार आवडतो म्हणायचं, पण शीर्षासन केलं की माझी आई माझे पाय धरते.
मी म्हटलं, अरे तू आईचे पाय धरायचे का आईनं तुझे धरायचे? तर तो म्हणाला, खरंच आई माझे पाय धरते. आणि काय सांगते, इकडे पडलास तर इकडे टीव्ही आहे बरं का, तिकडे पडलास तर नवीन आणलेली क्रोकरी आहे म्हणे. तू पडलास तर मला दुःख नाही, पण काहीतरी नक्की फुटे. तर मी म्हंटल, मग त्याला अरे असं अवघड ते शीर्षासन करतोसच कशाला? तो म्हणाला, काय सांगू तुम्हाला, आमच्याकडे मुंबईत जेवढी जागा आहे त्यात करण्यासारखं एवढं एकच असं नाही. एखादा मार्ग माणसाला अतिशय आवडतो, पण त्याला जी अनुकूल परिस्थिती लागते ती माणसाला मिळते असं नाही. योग मार्ग, ज्ञान मार्ग अशा तुटलेल्या कड्यासारख्या आहेत, आव्हान देतात. पण ज्याच्या छातीत दम आहे आणि ज्याला सशक्तपणा, सामर्थ्य आहे, निडरपणा आहे, निर्भयपणा आहे, त्यांनी तो कडा चढायचा प्रयत्न करावा. सगळ्यांना ते जमेल असं नाही. मग बहुतेक जण भक्तीच्या सोप्या मार्गाने जातात, कोणी कर्म मार्गाने जातात. योग साधना नाम अनेकता. लोकमान्याने हेच सांगायचं, वेदावर पूर्ण विश्वास, साधनांची विविधता, ज्याला जो पचेल रुचेल त्या मार्गाने जावं. उपास्या नाम नियम, म्हणजे उपास्य देवता सुद्धा भिन्न आहे. जशी उपासना तसं उपास्य दैवत. जशी प्रकृती, कोणाची तामस भूमिका, कोणाची राजस भूमिका, कोणाची सात्विक भूमिका, असं जर असेल तर प्रत्येकाचा भाव वेगळा राहणारच आहे उपास्य देवतेचा. म्हणून कुणाला मसोबा, पिरोबा, बिरोबा आवडतात, मग त्या मसोबा, बिरोबा, पिरोबाला कोंबडं सुद्धा लागतं. ज्यांची वृत्ती तामसी असते त्यांना हे सगळं करावंसं वाटतं. ज्यांचा राजस भाव आहे ते स्वतः आईची देवाला खूप सजवतात, स्वतः नटतात, तसे देवाला नटवतात. आणि जे सात्विक असतात ती शुद्ध प्रतिमा असते की जिथे सर्वाच्या अतीत होण्याचा प्रयत्न होऊन चैतन्य तत्वाचा वेध घ्यायचा प्रयत्न भक्त किंवा ज्ञानी करत असतो. हा भावार्थ आहे. ही चतुर्विध लक्षणं कुणाची, आपल्या हिंदू धर्माची प्राधान्यानं लक्षात ठेवण्यासारखी असं टिळकांनीच सांगितलं. कशासाठी सांगितलं? त्रिविध लक्षण. हे ज्या वेळेला सावरकरांनी वाचलं, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला होता आणि करून सांगितलं की सगळ्यात चांगली व्याख्या लोकमान्यांनी केली आहे, पण ती परिपूर्ण आहे असं नाही. त्याचं काही कारणही आहे. त्याचं कारण असे आहे की ज्यांना वेद प्रामाण्य नाही ते हिंदुस्थानात असून सुद्धा वगळले जातात. उदाहरणार्थ, आपल्याकडे 9 दर्शन आहे. या 9 दर्शनामध्ये न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, योग आहे, पूर्व मीमांसा आहे, उत्तर मीमांसा आहे, जैन आहेत, बौद्ध आहेत आणि चारवाक. ही 9 दर्शन आहेत. याच्या पैकी 6, पहिली जी 6 आहेत ती वेदाचं प्रामाण्य मान्य करतात आणि जैन, बौद्ध आणि चारवाक हे वेदांचं प्रामाण्य मान्य करत नाहीत. त्याच्यामुळे तात्याराव म्हणत असतात की जैन, बौद्ध आपल्याच धर्मातून फुटून निघाले. आपलंच तत्वज्ञान, त्यांचं तत्वज्ञान याच्यामध्ये विलक्षण साम्य आहे आणि तरी सुद्धा वेदाचं प्रामाण्य नसल्यामुळे ते या हिंदुत्वातून वगळले जाते. म्हणून हे करायला नको अशी तात्यारावांची भूमिका आहे. चारवाक तर मानतच नाही. निशाचरांनी, भंडांनी, धूर्तांनी काहीतरी लिहून ठेवलं वेद असं चारवाक म्हणतो. तो म्हणतो खा प्या मजा करा, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. भारतात जन्माला आला म्हणून म्हणाला, नाही तर ऋणम कृत्वा सुराम पिबेत म्हणाला असता. परदेशामध्ये जन्माला आला असतात. निदान ऋण करा, कर्ज करा, तूप प्या एवढं तरी म्हणतो, चांगलं खा प्या तरी म्हणतो. त्यांनी पंचमहाभूत सुद्धा मानलेली नाही. प्रत्यक्ष प्रमाण, एकच प्रमाण तो मान्य करतो. आणि भस्मीभूत असते देहचे, एकदा देह जळला की पुनर्जन्म वगैरे काही नाही, ढोंग आहे असंही त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. ज्यांना चंगळवाद आवडतो त्यांना ही मतं फार चटकन पडतात. पण प्रतिकूल परिस्थितीच्या थपडा बसल्या आणि दुःख वाट्याला आलं की माणसाला कळतं चंगळवाद म्हणजे आयुष्य नाही, याच्या पलीकडे काही सूक्ष्म आहे. आणि मग तत्वज्ञानाचा आधार घेऊन हा मनुष्य उन्नत व्हायचा प्रयत्न करतो. स्वामी विवेकानंदांनी कर्मनिष्ठा, पुराण आणि इतिहास आणि तत्वज्ञान अशा धर्माच्या 3 उन्नत होणाऱ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत आणि फार सुंदर विवेचन केलेलं आहे. वेदांताचा संदर्भ देताना अद्वितीय विवेचन त्यांनी अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. तात्यांना असं म्हणायचं होतं की लोकमान्य टिळकांची त्यांच्या अगोदरच्या ज्या व्याख्या असतील ह्या परिपूर्ण या दृष्टीने नाहीत, त्या अशा व्याख्या स्वीकारल्या अनेक माणसं त्यातून बाहेर पडतात. आणि तात्यारावांनी एक सुंदर व्याख्या केली. ही फार सुरेख आहे व्याख्या. प्राधान्यानं, प्रधानतः एकदम भौगोलिक वाटते आपल्याला, पण त्याचा सूक्ष्म विचार करायला लागला की मग जाणवतं की तात्यारावांनी ती सर्वसमावेशक व्याख्या कशी केलेली आहे. ते म्हणतात सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका
बघा काय सुंदर व्याख्या आहे. आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृता. काय काय सांगितलं समजावून घ्या, कारण ही व्याख्या अत्यंत मोलाची आणि अत्यंत महत्वाची आहे. तात्यारावांचं सांगणं असं आहे, आ सिंधू सिंधू पर्यंता म्हणजे काय, दोनदा सिंधूचा प्रयोग केला. एक सिंधू म्हणजे आपली सिंधू नदी, पूर्वीच्या आपल्या भारतवर्षाचं वर्णन आलेलं आहे आणि भारताच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. एक भारतावरून भारत आलं असं आपण मान्य करतो. दुसरं असं आहे की भारत शब्दाला सुंदर पारमार्थिक अर्थ आहे. भा याचा अर्थ आहे तत्वज्ञान किंवा भा म्हणजे आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्या. या आत्मविद्येमध्ये किंवा ब्रह्मविद्येमध्ये जो रत झालेला देश किंवा राष्ट्र तो भारत, असा त्याचा अतिशय सुंदर अर्थ आहे. ब्रह्मविद्येमध्ये रत असलेला, रंगून गेलेला, बुडून गेलेला, आकंठ त्याचं पान करणारा जो देश तो भारत, असं परंपरेनं आपल्याकडे अर्थ मानला जातो. आता इथे तात्यारावांनी हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आणि हिंदू धर्म हे हिंदुत्वाचं एक अंग म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, आता भारतवर्षाच्या सीमारेषा इतक्या पसरलेल्या होत्या. आशियाई बहुतेक सगळे देश, मलेशिया असो, सिंगापूर, थायलंड, कॅन्टन, रशियाचा काही भाग, चीनचा काही भाग आणि पार अफगाणिस्तान, त्याच्या पलीकडे असलेलं ताजिकिस्तान इथपर्यंतचा भाग हा सगळा भारतामध्ये होता, हिंदुस्थानामध्ये होता. इतका हिंदू राष्ट्राचा विस्तार प्राचीन कालखंडामध्ये होता. आज ज्याला आपण पामीर पर्वत म्हणतो, जगातल्या शास्त्रज्ञांनी मान्य केले, ताजिकिस्तानाला लागून जो पामीर पर्वत आहे, हा पामीर पर्वत म्हणजे भारतामध्ये अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथामध्ये सांगितलेला मेरू पर्वत आहे. आणि हा मेरू पर्वत म्हणजे त्या खाली मानलेल्या विश्वाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या खाली एक नदी व्हायची, या नदीचं नाव वंशू असं होतं आणि ही वंशू नदी तिथपर्यंत भारताच्या साम्राज्याचा विस्तार झालेला होता, असं अनेक ठिकाणी इतिहासामध्ये नोंदवलेलं आहे. हा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे. तात्याराव म्हणतात, आ सिंधू सिंधू पर्यंता, सिंधू नदीपासून खाली सिंधू म्हणजे हिंदू महासागरापर्यंत, आ सिंधू सिंधू पर्यंता एवढा ज्या भारताचा विस्तार आहे आणि ही भारतभूमी ही हिंदूंची भूमी, हिंदू राष्ट्र आहे, अशी ज्याची अंतःकरणापासून दिलेली मान्यता आहे, जो एवढा भूभाग मान्य करतो, एवढंच नव्हे त्याचं स्वतःला अविभाज्य अंग समजतो, ते हे भारतवर्ष, ते हे हिंदुस्थान, ज्याला आपली पितृभूमी वाटतं, ज्याला आपली पुण्यभूमी वाटतं, सवै हिंदू रीती स्मृतः. ही प्रचंड व्यापक व्याख्या आहे. आता परमार्थाच्या दृष्टीनं म्हणजे पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर टिळकांची व्याख्या फार छान आहे आणि व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर तात्यारावांची व्याख्या अति उत्कट आहे. ज्यांनी याला पितृभूमी मानली, ज्यांनी याला पुण्यभूमी मानली, हे सगळेजण हिंदू राष्ट्राचे अविभाज्य अंग ठरतात आणि हिंदुत्व मान्य करतात. जैनांना ही पितृभू वाटते, ही पुण्यभू वाटते. बुद्धाच्या अनुयायांना, बौद्ध धर्मीयांना ही पितृभूमी वाटते, पुण्यभूमी वाटते. गुरु नानकांच्या अनुयायांना, शीख आपल्या बांधवांना ही पितृभूमी आणि पुण्यभूमी वाटते. आर्य समाजाच्या लोकांना ही पितृभू वाटते आणि पुण्यभू वाटते. म्हणून तात्याराव म्हणत असत, हे सगळे लोक हे हिंदू राष्ट्राचे अविभाज्य अंग आहे. आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव. तर काय होईल, केवळ वेदाचं प्रामाण्य ज्यांना मान्य आहे अशी व्याख्या आपण करत गेलो तर जैन, बौद्ध, शीख, आर्य समाजी आणि अन्य काही ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले समाज जे वेद प्रामाण्य मानत नाहीत, ते सगळे आपोआप यातून वगळले जातील आणि तेवढे या हिंदू राष्ट्राचे शत्रू होऊन जातील. ही भूमिका फार व्यापक आहे आणि म्हणून ही भूमिका तात्यारावांनी का दिली त्याच्या मागे इतकी उदात्त बैठक आहे. आणि तात्याराव म्हणतात की शेकडो, हजारो, 4-5 सहस्त्र वर्षांच्या इतिहासामध्ये ही भूमिका सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि म्हणून तात्याराव म्हणतात की पहिल्यांदा जातीयतेची तेढ मोडून काढायला पाहिजे आणि हे बलाढ्य हिंदू राष्ट्र आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे.
हे होईल, पण केव्हा होईल? जातीयतेचा केवळ सलोखा नव्हे, जातीच मोडून काढून टाकल्या पाहिजेत आणि अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये धारण केलं पाहिजे. संख्याबळ हे प्रधान बळ आहे असं तात्याराव मानत असतात. ज्या भूमीवर ज्या एका धर्माची संख्या अधिक असते त्यांचं ते राष्ट्र असतं, हे तात्यारावांनी निसंदिग्धपणे सांगितले. या भारतवर्षामध्ये ज्या अर्थी 80 ते 85% हिंदू आहेत आणि इतिहासाच्या दाखल्यावरून परंपरेनं नांदलेले आहेत हजारो वर्ष, आणि त्यांना ही भूमी, ही संस्कृती, या नद्या, हे सागर, ही वनहुपवन, ही वाळवंट, आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले धर्म एक संघ वाढतात, याचाच अर्थ हे हिंदू राष्ट्र आहे, असा एक अलौकिक सिद्धांत तात्यारावांनी प्रस्थापित केला. या संख्याबळाच्या जोरावर आपल्याला आता संघटन केलं पाहिजे, पण संघटन हे गुणात्मक सुद्धा असू शकतं, याचा आग्रह तात्यारावांनी मुद्दाम धरलेला होता आणि त्याच्यावर 2 अद्वितीय लेख तात्यारावांनी लिहिलेले आहे. हे संघटनात्मक आपलं भाग्य आहे भविष्यामधलं, पण ते गुणात्मक असलं पाहिजे. सामान्यतः निसर्गाचा नियम असा असतो की संख्या जिथे वाढत जाते तिथे गुण हळूहळू कमी होत जातात, गुणाची ताकद कमी होत जाते. पण संघटनामध्ये समर्थांनी जसं म्हटलेलं होतं ना की समुदाय पाहिजे मोठा तरी तणावा असाव्या बळकटा. एक जरी तणाव ढिला पडला, तानपुऱ्याच्या तारा ढिल्या पडल्या की तानपुरा वाजत नाही, तसं संघटनेमधली सूत्र आणि माणसं ढिली झाली की संघटनेचं नुकसान होतं. हे होऊ नये म्हणून तात्यारावांनी फार सूक्ष्म विचार केला. म्हणून संख्याबळ ते आग्रहाने सांगतात आणि त्याच्याबरोबर गुणात्मक संघटन हिंदू राष्ट्रामध्ये यावं, हिंदूंनी ते करावं असं आग्रहाने ते प्रतिपादन करतात. क्रांती ही एकदम होत नसे, पण हळूहळू साचून आलेले असताना एकदम उत्क्रांतीचा स्फोट होत असतो, हे त्यांनी आग्रहाने सांगितलेलं आहे. तात्याराव म्हणतात की व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या 4 शृंखला हिंदू राष्ट्र का झालं नाही, या 4 शृंखला पायामध्ये पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक संघ हिंदू राष्ट्र निर्माण होत नाही आणि म्हणून आपल्याला अर्थात सनातन्यानं हे पटणं शक्य नाही. ज्यांनी परंपरा काही मानलेली आहे त्यांना पटणं शक्य नाही. तात्याराव म्हणतात आपल्याकडे इतिहासामध्ये दाखले की व्यवसाय पालटलेले ते पालटावेत, व्यवसाय बंदी मोडावी, स्पर्शबंदी मोडावी. याला एकच उत्तर आहे, शाळेमध्ये सगळ्यांनी एकत्र बसावं, तिथूनच प्रारंभ करावा. लहानपणी मुलं एकमेकात मिसळली गेली, हे खरं तर ब्रिटिशांनी आणलं. माझं पणजोळ मला आठवतं, कोणी रस्त्यातून जाणारा मनुष्य काय झकास वास सुटलाय म्हणून थेट स्वयंपाकघरापर्यंतच असे, आणि मला एकदाही असं पाहायला मिळालं नाही की याला कुणी विरोध केलाय. आमची आजी म्हणायची आला मेला, आता ह्याला काहीतरी दिल्याशिवाय जाणार नाही. मग गरम भाकरी त्याच्यावर लोण्याचा गोळा घालून ती देत असत. पण हीच माणसं कामाला वाढ असत आणि घरामध्ये कार्य असलं की दोन्ही हाताने इतकं काम करत असत की त्याला तोड नाही, घरचा मनुष्य असल्यासारखे वावरत असत. ही फूट करायची पहिली वृत्ती कुणी जागवली आमच्यामध्ये? ही ब्रिटिशांनी. एक खेडं ना, मग इथे ब्राह्मण किती, मराठा किती, महार किती, मांग किती, भंगी किती, सुतार किती, लोहार किती, ही गणना करायला प्रारंभ जर कुणी केला असेल तर ब्रिटिशांनी. त्याच्यामध्ये प्रचंड हेतू हाच होता की तुकडे पडावे. तात्याराव म्हणत असतात व्यवसाय बंदी जशी नसावी तशी शिक्षणामध्ये सुद्धा स्पर्शबंदी पहिल्यांदा तोडून टाकली पाहिजे आणि ती शिक्षणाच्या माध्यमातून तोडली पाहिजे. एकदा चांगलं शिक्षण मिळायला प्रारंभ झालं, मुलं एकत्र बसली की हे आपोआप कमी होत जाणार आहे. मग रोटी बंदी तर नसावी, एकत्र बसावं, खुशाल आनंदाने जेवावं, फक्त स्वच्छता असावी आणि अन्न चांगलं आणि शुद्ध असावं, घाण झालेलं नसावं, माणसांनी कळकट नसावं, स्वच्छता परमेश्वर हे नित्य लक्षात घ्यावं आणि स्वच्छपणाने सगळ्यांनी एकत्र रोटीबंदी तोडून टाकावी आणि एकत्र आरामात बसून उत्तम प्रकारचं सुग्रास अन्न सेवन करायला हरकत नाही. बेटीबंदी याच्याविषयी सावरकरांनी जे मत मांडले ते सूक्ष्म आहे आणि सावधपणे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ते म्हणतात अट्टाहासाने लग्न करू नये. अस्पृश्यांना त्यांनी काय सांगितलं तर आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिलेलं. ज्या वेळेला कुणीतरी असा विचार प्रगट केला की ब्राह्मणांच्या मुली आमच्या घरी आल्याच पाहिजे, त्यावेळेला सावरकर म्हणाले अट्टाहासाने, आग्रहाने, दुराग्रहाने कधी घडणार नाही, घडूही नाहीये. त्याच्यामुळे समाजाचं, राष्ट्राचं हित कधीही होणार नाही. पण परस्परानुकूल सगळे असतील आणि खरोखर तेवढी सत्पात्रता दोघांच्या मध्ये असेल तर बेटीबंदी मोडून असा विवाह करायला हरकत नाही.
महाभारताने एक सूत्र सांगितलं, कुलम च शीलम च वपुर यशश्च. 4 गोष्टी पहिल्या सांगितल्या आणि त्याच्या पुढे सांगताना विद्या सांगितलेली आहे. कुलम च शीलम, पहिल्यांदा कुल बघावं, नातेसंबंध म्हणजे वधूवरांचं नातं पाहताना काय बघावं. कुलम च शीलम च वपुर यशश्च. काय काय पाहिलं बघा. कुल पाहिलं, नंतर शील म्हणजे कुलाने काही चांगला पराक्रम केलाय की नाही ते पाहावं असं सांगितलं. या कुलामध्ये चांगले स्त्री पुरुष निर्माण झालेत की नाही पहा. मग त्यांचं चारित्र्य कसं आहे. कुलमचे शीलम श म्हणजे 2 गोष्टी पाहिल्या. शील, चारित्र्य कसं आहे, कारण शीलम परमभूषणम म्हटलेलं आहे आपल्याकडे, तेव्हा शील पहावं. वपू म्हणजे शरीर कसं आहे, निरोगी आहे की नाही ते पाहून घ्यावं. या कुळानी यश आणि वधूवरांनी यश मिळवले की नाही ते पाहून घ्यावं. 5वं लक्षण धन चांगलं आहे की नाही पाहून घ्यावं, म्हणजे सुस्थळी कन्या पडते की नाही पाहून घ्यावं असं म्हटलेलं आहे. म्हणजे पोटभर तिला खायला मिळेल की नाही एवढं बघावं. विद्या आहे की नाही ते पाहून घ्यावं. विद्येशिवाय कुटुंब काय करणार. आणि शेवटी 7वं लक्षण सांगितले, सनाथता म्हणजे घरी वाडवडील आहेत की नाही, सासू सासरे आहेत की नाही, आता नकोच म्हणतात. सनाथता पाहिजेच असा आग्रह आमच्या पूर्वजांनी धरलेला आहे. या 7 गोष्टी पहाव्या. एतान सप्त परीक्षेदेया शेषाहा बुधा अचिंतनीय म्हणून टाकलेले आहे. गरजच नाही बाकी काही बघायची, आवश्यकताच नाही आहे असं आमचे पूर्वज सांगून जातात. बेटीबंदीच्या बाबतीत सावरकरांनी अट्टहास केलेला नाहीये. तात्याराव जे सांगतात ते सौम्यपणे आणि त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात हिंदुत्वाचे पंचप्राण धारण करायला शिका आणि त्या योगे या समाजामध्ये क्रांती करा, उत्क्रांत व्हा. तोपर्यंत हे हिंदू राष्ट्र एकसंघ होणार नाही. म्हणून त्यांची हिंदुत्वाची भूमिका हिंदू महासभेच्या जवळजवळ प्रत्येक सभेमध्ये सानंद गायली जात असते. हा सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका. आणि पुढे ही पितृभू आहे, ही पुण्यभूमी. जे मानतात ते खऱ्या अर्थानं हिंदू आहेत. सावरकर म्हणत याच्यामुळे भारतवर्षामध्ये बहुतेक सगळे जवळजवळ हिंदू होतात. जे मुसलमान, जे ब्रिटिश, जे परदेशामधून आलेले आहेत त्यांना मात्र यात स्थान नाही. कारण ते याला पितृभूमी मानत नाही आणि पुण्यभूमी तर अजिबात मानत नाही. याला अपवाद कोणाचा तर तात्याराव म्हणत असत एकाचा, पारशी लोकांचा. पारशी लोक इराकमधून हकलून दिल्यानंतर आपली मूळ भूमी सुटल्यानंतर इराणमधून ते निघाले, ते भारतात आले, सागर किराने आले, प्रथम गुजरातमध्ये आले आणि गुजरातच्या राजाला म्हणाले आम्हाला आश्रय दे. त्याला तो राजा चतुर होता. त्यांनी काय केलं, एका भांड्यामध्ये दूध काठोकाठ भरून आणलं आणि त्या माणसासमोर ठेवलं, पारशी प्रतिनिधीच्या समोर. त्याच्या मागे त्याचे अनेक अनुयायी होते आणि गुजरातचा राजा म्हणाला तू यात कसा मावशील, आम्ही असे काठोकाठ इथे भरलेले आहोत हिंदू, तेव्हा तू यात कसा मावशील. तर तो म्हणे महाचतुर होता. त्यांनी काय केलं, साखरेची एक मूठ त्यात टाकली आणि तो म्हणाला दुधात जशी साखर मिसळून जाते तसं या राष्ट्रामध्ये आम्ही मिसळून जाऊ. आणि खरोखर आपल्याला माहिती आहे की उदवाडाला प्रचंड केंद्र आहे त्यांचं गुजरातमध्ये पारशी लोकांचं. आणि अजिबात उपद्रव न करणारे पण परदेशातून आलेले आणि या हिंदू राष्ट्रामध्ये मिसळून गेलेले आणि त्यांच्याही परंपरेमध्ये कर्तृत्ववान महापुरुष झालेले कोण असतील तर पारशी आहे. हे खरं आहे. खरोखर त्यांचा इतिहास काढून पाहिला जवळजवळ त्यांचा काहीही नाहीच उपद्रव. म्हणून तात्याराव म्हणत कदाचित त्यांचा अपवाद करावा लागेल, पण मुस्लिम असत, ख्रिश्चन असत, युरोपियन्स असत, त्यांचा हेतू एक, तिथे केवळ लुटायला आलेले आहेत आणि म्हणून त्यांनाही पितृभू नाही आणि पुण्यभू सुद्धा नाही. त्यामुळे त्यांचा समावेश हिंदुत्वात अर्थात राष्ट्रीयत्वामध्ये करता येणार नाही. ही भूमिका इतकी तर्कशुद्ध, इतकी सुरेख होती, पण या राष्ट्रामध्ये, या देशामध्ये ज्यांना ही भूमिका पटली नाही, सनातनी मंडळींना पटणं शक्यच नव्हतं. उघड आहे. बेटीबंदी तोडा आणि कुणाकडेही बेटी द्या असं मला वाटतं आपल्यालाही मान्य होईल किंवा नाही सांगता येत नाही, पटणार नाही बुद्धीला. पण तात्यारावांचा विचार अट्टहासाचा नव्हता हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनी द्या पण परस्परानुकूलता असेल तर द्या असं म्हटलं. तर आधुनिक काळात तर काय वाटेल त्याच्याशी लग्न करा असं सांगतात. कुणाशीही लग्न केलं तरी चालेल, उलट त्याला प्रोत्साहन देतात. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये एक थोर समाजवादी पुढारी आले, ते आता नाही आहेत, पण त्यांनी आमच्या महाविद्यालयात शिक्षक घडवतात. त्याने त्यांना पहिलं वाक्य सांगितलं की लग्नाशिवाय खुशाल एकत्र राहायला तुम्हाला हरकत नाही. आमचे प्राचार्य बेशुद्ध होऊन जवळजवळ मागे कोलमडले खुर्चीत. इतकं भयानक सांगणारी माणसं या जगामध्ये आहे, इतकं भयानक सांगू शकतात याचं मनाला मोठं नवल वाटतं.
पण हीच माणसं समाजवादी साम्यवादी घोड्यावर पैसे लावतात, त्यावेळी त्या घोड्याच्या 5 पिढ्या शुद्ध आहेत की नाही बघून घेतात. याचा बाप कोण, याचा आजोबा कोण, याचा पणजोबा कोण, खापर पणजोबा, 5 पिढ्या बघतात. आणि याचं ब्रीडिंग कसं केलेलं आहे याच्यासाठी 5 पिढ्यांचा अभ्यास करतात. आणि जितका शुद्ध घोडा त्याच्यावर पैसे लावतात. पण माणसांना मात्र म्हणतात की तुम्ही वाटेल तिथे विवाह करा. काय आश्चर्य आहे खरं. तात्यारावांची भूमिका अशी नाहीये, ती विज्ञाननिष्ठ आहे आणि समजावून घेण्यासारखी आहे. हा हिंदुत्वाचा विचार अवघ्या भारतामध्ये तात्याराव प्रस्तुत करत असताना भारतीय राजकारणामध्ये चढ उतार चाललेलेच होते. ब्रिटिश सरकार असं धूर्त होतं की ते एकच करत होतं. हिंदुस्थानमध्ये जरा गडबड झाली की पटकन एक तुकडा ते आपल्या समोर टाकत असत. तात्यारावांनी सांगितलेलं आहे, हिंदूंची परंपरा म्हणून हिंदू राष्ट्र आहे, मुसलमान आम्हाला हिंदुस्थान म्हणतात म्हणून आम्ही हिंदुस्थानी नाही, हे सप्रमाण त्यांनी इतिहासातले आधाराने सिद्ध करून दाखवलेले आहे. ब्रिटिश लोक असे धूर्त होते की सारखं इकडे काहीतरी पाठवून देत राहील आणि चर्चा घडवून आणायचा, माणसांना त्याच्यामध्ये बांधून टाकायचं. इतक्यात आता 1939 साली दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला होता आणि हे पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक व्यापक होता. आणि जर्मनीला मारावं तोडावं म्हणून दोस्त राष्ट्र एकत्र आलेली होती, मित्र राष्ट्र एकत्र आलेली होती. आणि त्यावेळेला त्यांनी एक अटलांटिक करार सनद घोषित केली आणि ही 1939 साली घोषित केलेली होती, ऑगस्ट महिन्यामध्ये, 14 ऑगस्ट 1941. आणि त्यावेळेला 2 माणसं प्राधान्याने एकत्र आलेले होते. एक ब्रिटनचा पंतप्रधान चर्चिल आणि दुसरे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट. या दोघांनी एकत्र येऊन, मित्र राष्ट्रांना एकत्र येऊन अटलांटिक करार घोषित केलेला होता. आणि पहिल्यांदा या लोकांना हिटलर आपल्यावर आक्रमण करेल या भीतीनं स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुभाव याचा आठव त्यांच्या मनात जागलेला होता. आणि त्यावेळेला तात्यारावांचं सगळ्या जागतिक राजकारणाकडे लक्ष होतं. त्यांनी तातडीनं रुझवेल्टला एक तार केलेली आहे आणि सांगितलं की स्वातंत्र्याचा उद्घोष अटलांटिक सनदेमध्ये, करारामध्ये करण्यात आलेला आहे. लोकशाही असावी, माणसं स्वातंत्र्यात असावी, बंधुत्व भाव असावा, त्यांना न्याय मिळावा, समता असावी, हे आपण जसं अटलांटिक सनदेमध्ये घोषित केलेलं आहे, मग ते हिंदुस्थानला लागू नाही का? आमच्यावर ब्रिटिश लोक कसे राज्य करतात, त्यांना स्वतःच्या देशात लोकशाही हवी आणि आम्हाला मात्र ते गुलामगिरीत वावरत, आम्ही गुलाम आहोत अशा उद्दामपणे या संपूर्ण राष्ट्रावर राज्य करतायत. तुम्ही सांगा की जो न्याय, जी समता, जी बंधुता, ज्याचा उद्घोष आपण अटलांटिक करारामध्ये केलेला आहे तो हिंदुस्थानला लागू आहे की नाही? बाण मारावा छातीत अशी तितकार होते आणि रुझवेल्टला काही उत्तरच देता येईना त्याला. पण चर्चिल, ब्रिटिश महादूत, फार लबाड, त्यांनी काय घोषित करून टाकलं, अटलांटिक सनदेची व्याप्ती केवढी आहे कराराची, की हिटलरच्या ताब्याखाली जेवढे प्रांत आलेले आहेत तेवढ्यानं पुरती याची मर्यादा आहे, अर्थात हिंदुस्थानला हे लागू होत नाही. हे दादांचं सत्य होतं. म्हणून त्याचाही प्रखर गाव घालून त्या चर्चिलचं जे मत होतं त्याचंही खंडन सावरकरांनी करून टाकलं. पण हे विचारणं इतकं जबरदस्त होतं, इतक्या ताकदीचं होतं की रुझवेल्टला पहिल्यांदा त्याला उत्तरच देता येत नाही, अशी परिस्थिती झाली. पुढे अमेरिकेचा प्रतिनिधी आला आणि भारत अमेरिकेची काय देवघेव करता येईल हा विचार नंतरचा झाला. पण सावरकरांनी जी तार केलेली होती ती फार महत्वाची होती. आता भारतामध्ये गडबड होऊ नये, भारतीयांच्या पुढे आणि प्राधान्यानं काँग्रेस पुढे एखादा तुकडा टाकला पाहिजे, म्हणून क्रिप्सला, स्टॅफोर्ड क्रिप्सला ब्रिटन सरकारने भारतामध्ये पाठवलं आणि त्यांनी सांगितलं क्रिप्स योजना इतकी चांगली आहे, हुरळले सगळे. लांडगा आल्याबरोबर काही शेळ्या उरळून जातात ना, कातडं वेगळं असतं घातलेलं, सावध जे असतात ते म्हणतात बघून जा बरं का. काँग्रेसजन इतके उरळले, त्याच्यामध्ये 2 प्रधान कलम होती. त्यात असं म्हटलेलं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर स्वयंपूर्ण असं भारतीय एकसंघ राज्य निर्माण करता यावं, ते स्वायत्त असावं. तुकडा आहे बरं का, खरं नाहीये. आणि त्याला छेद देणारं त्याच्या पाठोपाठचं विधान दुसरं जर कोणतं असेल तर त्यात म्हटलेलं होतं या संघ राज्यामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा नाहीये त्यांना स्वातंत्र्य ठेवण्यात यावं. ती राज्य, ते प्रांत याच्यामध्ये सहभागी झाले नाही तरी चालतील. म्हणजे काय? म्हणजे एकीकडे म्हणायचं तुम्ही एकत्र या आणि दुसरीकडे म्हणायचं ज्यांना एकत्र यायचं नाहीये ते नकारे एकत्र येऊ, म्हणजे फूट पाडायची. विंचवाचं विष नांगीत असतं. सावरकरांनी ते बरोबर ओळखलं ब्रिटिशांचं.
आणि ते म्हटले पूर्वार्ध आम्हाला मान्य आहे, त्याच्यासाठीच आम्ही झुंजतो. तेव्हा आता आमचा आग्रह असा राहील की आम्हाला दुसरं तुम्ही मांडलेलं मत अमान्य आहे, आम्ही हे कदापि मान्य करणार नाही. ज्यांना पाकिस्तान हवंय, ज्यांना फूट हवी आहे, ही सगळी प्रांतीय मंडळी मुस्लिम लीग सारखे लोक भांडायला लागतील आणि म्हणतील आम्ही तुमच्यात सहभागी होणार नाही, भारतवर्षाचे हिंदू राष्ट्राचे तुकडे होऊन जातील. तुमचं हे दुसरं मत शेपटीतलं असलेले विष आम्हाला मान्य नाही. त्यावेळी तो ख्रिस्त अत्यंत संत आपला आणि तो म्हणाला तुम्हाला काही माहिती दिसत नाहीये, कॅनडामध्ये हा प्रयोग होऊन गेलेला आहे. तात्यारावांनी त्याला असं उत्तर दिले, थप्पड मारल्यासारखा त्याचा चेहरा झाला. ते म्हणाले आपण इतिहास पाहिलेला दिसत नाहीये, कॅनडा मुळामध्ये हिंदू राष्ट्रासारखं एकसंघ कधी राष्ट्र नव्हतं, मुळात त्याचे तुकडेच होते. त्यामुळे त्यांना अनुमती आपण दिली तर ती गोष्ट वेगळी आहे. हिंदू राष्ट्र अखंड आहे, एकसंध आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलं हिंदू राष्ट्र नाही आपण म्हणता, पण सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू राष्ट्र हजारो वर्ष या मातीमध्ये या भूमितलावर आहेच आहे. पुढे तात्याराव म्हणाले आपल्या चर्चेला कमी वेळ आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या कमी वेळात ते आपल्याला समजावून घेता येणार नाही. तो विषय मी जरा म्हणजे तुमची ती पात्रताच नाही असं तात्यारावांनी सांगितलं. आणि ते पुढे म्हणाले तुम्ही या देशाला हिंदूंचाच देश किंवा राष्ट्र म्हणता ना, तुम्ही हिंदू नौदल असाच प्रयोग करताना, हिंदू सैन्य असंच म्हणताना, याच्यावरून आपोआप हे प्रस्थापित होतं की हे अखंड राष्ट्र आहे, एकसंध राष्ट्र आहे. तुम्ही आम्हाला ती अनुमती देणार म्हणजे काही विशेष करणार नाही, आमचा स्वातंत्र्याचा तो हक्कच आहे. आणि त्याच्यामुळं आपण जे दुसरं कलम घातलेलं आहे ते आम्हाला सर्वथैव अमान्य आहे. अनेक लोक त्यातून फुटून निघतील आणि अखंड हिंदू राष्ट्रावर त्याचा घाला पडेल. क्रिप्स इतका निरुत्तर झाला की पुढे 2-3 वर्ष सावरकरांनी क्रिप्सला कसा चितपट केला याची चर्चा सगळ्या भारतामध्ये प्रगट होत असे आणि काँग्रेस जनात कुजबुजून होत असे. गंमत होती. त्यांनाही पटलेलं होतं की सावरकरांचं बुद्धिवैभव काय आहे, पण प्रगटपणे म्हणत नसत. एवढं राजाजींनी अट्टहासानी आग्रहानी एवढं म्हटलं की खुशाल देऊन टाकूया पाकिस्तान, काही बिघडणार नाही. गोखलेनं पहिल्यांदा वाटत असं की नामदार गोखलेना की सगळे मुसलमान आपल्या मागे येणार. मुसलमानांना वाटायचं की आम्ही इथे सत्ता गाजवली, आता ब्रिटिश गेले की हिंदू राष्ट्र निर्माण होणार, म्हणजे आमच्या पायात बेडी पडेल, आम्ही इथे दासू नाही, म्हणून आम्ही हिंदूंना कधीही साथ देणार नाही. गोखले सरोजिनी नायडूंना म्हणालेले होते 8 कोटी मुसलमान आपल्या मागे कदापि येणार नाही. आपण हा भ्रम आपल्या मनातला काढून टाकला पाहिजे. अतिशय निसंदिग्धपणे हे बोल ते बोलून गेलेले आहे आणि ते अक्षरशः खरं ठरलं. पुढे कोणत्याही प्रकारचं संघटन न बांधता, कोणत्याही प्रकारे भविष्यात न डोकावता, आपलं सामर्थ्य आहे किंवा नाही याचा अंदाज न घेता गांधीजींनी एक प्रयोग केला आणि तो सगळ्या भारताला भोवला. भारत सोडा. तात्यारावांनी ताबडतोब लिहिलेलं होतं यातून काहीही साधलं जाणार नाही, यातून एकच साधेल, भारत सोडायच्याऐवजी भारत तोडा असं घडेल. हा किती द्रष्टा महामानव आहे आणि भविष्यामध्ये डोकावण्याचं याचं सामर्थ्य किती अलौकिक आहे. आणि भारत सोडा म्हणणं अगदीच सोपं होतं, पण स्वतः जयप्रकाश नारायणनी नंतर लिहून ठेवलं आमच्या पुढे कोणतेही ध्येय नव्हतं, आमच्याकडे कोणतीही संघटना नव्हती, आमच्याकडे शहाणी माणसं ही संघटना राबवणारी नव्हती, त्याच्या परिणामांचा विचार केला गेलेला नव्हता. या सगळ्याचं अत्यंत वाईट फळ आम्हाला मिळालं. काय झालं? जवळजवळ 70,000 माणसं तुरुंगामध्ये गेले, 940 लोक गोळ्या खाऊन मृत्यू पावले, 1610 माणसांना जखमा झाल्या, त्यातली बहुसंख्य माणसं मृत्यू पावली. अहिंसात्मक भारत सोडावर का? गांधींच्या अंगावर ओरखडा सुद्धा उमटला नाही, तो कधी उमटत नसेच. ब्रिटिशांनी त्यांना हातचं साधन मानलेलं होतं आणि त्यांचा इतका उत्तम उपयोग करून घेतला की भारतवर्षावर त्यांचा वेगळ्या प्रकारे प्रभाव राहिला, पण आमचं राष्ट्र सगळं त्याच्यामुळे खंडित होऊन गेलं. कधी एक ओरखडा उठला नाही. बिपिनचंद्रांना तडाखे बस, सावरकर पिचले झिजले, लोकमान्य मंडालेमध्ये गेले, लाला लजपतरायना अंगावर काठ्या खाव्या लागल्या, छातीवर इतक्या काठ्या पडल्या की शेवटी त्यातच पुढे लाला लजपतरायांना मृत्यू आला. अशी एक काठी गांधींच्या अंगावर भारतामध्ये कधीच पडली नाही. का? ओरखडा उठला नाही. आणि 940 त्यांचे अनुयायी भारतात. हा सरकारी ब्रिटिशाकडा होता बरं का. मला वाटतं एक पूज्य त्यांनी उडवलं होतं की काय कोणा असतं त्याच्यावर. इतकी माणसं मारली गेली, तुरुंगात गेली, जखमी झाली.
डोकी फुटली. लहान बाळ त्यांच्यावर मोटारी घालून त्यांना मारण्यात आलं. शिरीषसारखं बाळ मारलं गेलं. किती क्रौर्य या ब्रिटिश सरकारने प्रगट केलं. आणि इकडे गांधीनं पकडलं, आगा खान पॅलेसमध्ये ठेवून टाकलं. त्यांना सगळं उत्तम सुविधा होत्या, त्यांची काहीच हाल झाले नाही. हाल झाले त्यांच्या अनुयायांचे प्रचंड. आणि त्याच्या अगोदर मध्यंतरी नेहरूंनाही पकडलं तर आणि 4 वर्षाचा कारावास झाला होता. तेव्हा नेहरूंना सोडा असं जाहीर विधान आणि तसं प्रगटन तात्यारावांनी दिलेलं होतं. किती त्यांच्या मनामध्ये वयम पंचाधिकम शतम हा भाव असेल, आपण जरा अटकळ बांधून बघा आपल्या मनात. नेहरूंना सोडा असं प्रगटन स्वतः तात्यारावांनी दिलेलं होतं. पुढे गांधींना सोडा असं प्रगटन त्यांनी दिलेलं. आणि त्याच्यामध्ये मात्र ते म्हणालेले होते, सगळी माणसं एकत्र जमलेली होती. आणि जयकरांनी वगैरेने फार आग्रह केला म्हणून तात्याराव त्या बैठकीला गेले. तेव्हा देश स्वतंत्र कसा व्हावा याच्या चिंतेपेक्षा गांधींना कसं सोडवावं याची चिंता सगळ्यांना लागली. त्यावेळेला तात्याराव म्हणाले, एक तर ब्रिटिश सरकारला सांगा गांधींना सोडा, नाहीतर त्यांच्यावर अभियोग तरी चालवा. काय विचक्षण आहेत, किती तार्किक आहेत, किती तर्कशुद्ध विचार करणार आहेत. अपराध असेल अभियोग चालवा, अपराध नसेल मुक्तता करा. गांधींच्या बाबतीत नाही, फक्त सावरकरांना तुमच्यावर आम्ही अभियोग घालतोच आणि तुम्हाला चिंबवतो, तुम्हाला पिचवतो, तुमच्या घराची झडती घेतो. काही वेळेला खणती लावली ते रत्नागिरीच्या घराला. काय माणसं असते की यांनी जमिनीत काही दडवून ठेवले का बघा. तात्याराव म्हणाले, अभियोग तरी भरा गांधींवर, नाहीतर अपराध नसेल तर मुक्तता तरी त्यांची करून टाका. त्यावेळेला लुई फिशर अमेरिकेतून आलेला होता आणि तो गांधीवादी अमेरिकेतून आलेला होता आणि गांधींचा अतिशय प्रेम होता. पाकिस्तानला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कडाडून विरोध होता आणि त्यांनी सांगून ठेवलं होतं, आपण ज्या मार्गाने जातो आहोत, गांधी ज्या मार्गाने बोलतायत त्यातून पाकिस्तान निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. काळ्या दगडावरची रेग आहे, सावध व्हा. 3 वर्ष ओरडून सांगत होते. त्याचं एक प्रकारे प्रत्यंतर सगळ्या भारतवासियांना घ्यायला मिळालं. भारत 16 मध्ये काय मिळालं ते सगळ्यांच्या लक्षात आलं आणि आता काँग्रेसच्या गटामध्ये सुद्धा कुजबूज व्हायला प्रारंभ झालेला होता. यावेळेला तुमुल अशा प्रकारे दुसरं महायुद्ध लढलं जात होतं. लुई फिशर आला आणि तात्यारावांच्या बरोबर त्याचा संवाद झालाय. बडा सुंदर संवाद झालेला होता. तात्यारावांनी त्याचाही पाडाव केला आणि त्यालाही पराभूत करून टाकला. फार सुंदर प्रकारे पराभूत करून टाकले. खरं तर या लोकांना आपलं घाणेरडं नाके खुपसायची आवश्यकता नव्हती, पण ते नित्य खुपसत असत आणि नको ते प्रश्न निर्माण करून ठेवत असत. यांना पाठिंबा कोणी दिला? ज्यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य जन जात होते त्यांनी दूरवर कधी विचार केला का? आपल्या वर्तनाचे परिणाम काय होतील याचा विचार केला का? लहान माणसाची घोडचूक राष्ट्रावर फार परिणाम करू शकत नाही. याला अपवाद असू शकतो, नाही असं नाही, असा अपवाद असू शकतो. पण मोठ्या माणसाची लहान चूक सुद्धा भारताला होते. महात्मा गांधी सगळ्या हिंदूंना सांगत असत की वंदे मातरम जाहीरपणे म्हणू नका. अरे वंदे मातरम म्हणू नका का? तर मुसलमानांच्या भावना दुखावतात. एकाने त्यांना विचारलेलं होतं की भावना दुखावतात तर हिंदूंनी हे राष्ट्रगीत कुठे म्हणावं? त्यावेळी गांधींनी सांगितलं, घरी हळू आवाजात म्हणावं. इतका पोचट पराभूत वृत्तीचा नेता काँग्रेसने स्वीकारला कसा याचंच मनाला नवल वाटतं. कारण त्यांची जडणघडण तशीच झालेली होती. आणि म्हणून वंदे मातरम म्हणू नका हे गांधी जाहीरपणे सांगत असत आणि लेखनामध्ये यंग इंडियामध्ये तर अनेक वेळा लिहिलेलं आहे. पुढे नेहरूंनी तेच केलं. राष्ट्रगीत खरं तर वंदे मातरम व्हायला हवं होतं की ज्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, जो राष्ट्राचा महामंत्र झाला आणि अनेकांनी आपले देह टाकले. पण हे घडलं नाही. वंदे मातरम म्हणू नका. अरे पण का नाही म्हणायचं? आमचा तो जर महामंत्र आहे तर तो आम्ही का आळवायचा नाही? असं कोणी विचारलं नाही गांधीजींना. त्यांच्या अनुयायांपैकी कोणीच बोललं नाही. केवढं क्लेशकारक आहे, क्लेशदायक आहे की हिंदूंनी म्हणायचं नाही. का तर मुसलमानानं त्याचं दुःख अरे चोरानं. शौकत अली तात्यारावांना म्हणालेले होते
की हिंदूंना एकच भूमी आहे लक्षात ठेवा, मुसलमानांना अनेक भूमी आहेत, वाटलं तर आम्ही जाऊ आमच्या भूमीकडे. तात्याराव म्हटले कशाला थांबता, फ्रंटियर मेल दररोज तिकडेच जाते, म्हणजे लवकर जावा, चालायला लागा, या हिंद राष्ट्रामध्ये राहू नका, असं तात्यारावनी सुनावलेलं होतं. हे गांधींना सुनावता आलं नाही. पुढे नेहरूही म्हटले हे नकोच. लोकसभेमध्ये त्यांना विचारलं आपलं राष्ट्रगीत कोणतं, तर ते म्हणाले आता हे प्रकरण अगदी ऐरणीवर आले, धसास लागलेला आहे, म्हणून हा सगळा प्रश्न आम्ही युनोकडे सोपवलाय. काय संबंध? आमच्या राष्ट्राचं राष्ट्रगीत युनो कोण ठरवणार, आणि युनोमध्ये ओतलेली संपत्ती कुणाची होती, मूठभर राष्ट्र कोण होती, आणि ते आमचं राष्ट्रगीत ठरवणं केवढं आश्चर्य आहे. पण ठरवलं गेलं. मास्तर कृष्णाने प्रयोग करून दाखवला. कारण ते म्हणायचे हे बँडवर वाजवता येत नाही. त्यावेळेला कृष्णा मास्तरांनी ते बँडवर वाजवून दाखवलं. गार्डनरला पाठवलेलं होतं आणि त्यांनी मान्य केले घोषावर हे सर्वोत्तम वाजतं म्हणत. हा ब्रिटिश वर का, तो सुद्धा म्हणतोय की जनगणमनेपेक्षा हे वंदे मातरम अधिक चांगलं वाजवलं जातं घोषावर. तरी नेहरूंनी ते मान्य केलं नाही. गुप्ते नावाचे आपलेच खासदार महाराष्ट्रामधले होते. लोकसभेमध्ये ज्या वेळेला, संसदेमध्ये ज्या वेळेला मास्तर कृष्णाने प्रात्यक्षिक केलं, त्यावेळेला गुप्ते इतके खुश झाले. ते म्हणाले या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला म्हणून समजा. शेजारी नेहरू ते म्हणाले राष्ट्रगीताचा नाही पण समान दर्जा द्यायचा प्रयत्न करू, कारण आता सगळं प्रकरण युनोच्या प्रविष्ट आहे. काय संबंध? हेच आपल्या देशामध्ये वारंवार होत गेलं. काश्मीर त्याच वेळेला मुक्त झाला असता आपले सैनिक सरसेनापती दाताच्या कण्या करून सांगत होते. नेहरूंनी ऐकलं नाही, पुन्हा तो प्रश्न युनोकडे नेला. आजपर्यंत 50-55 वर्षामध्ये आमचे किती बांधव मारले गेले असतील. कोणत्याही सकाळी प्रतिदिनी आपण वृत्तपत्र हातात घेतलं की काश्मीरमध्ये किती मारले गेले, हीच प्रधान वार्ता आपल्याला वाचावी लागते. आणि आम्ही इतके, आमच्या संवेदना इतक्या बधिरलेल्या आहेत, आम्हाला त्याचं काही वाटतही नाही. दररोज ते, प्रतिदिनी ते, आमचे हिंदू बांधव मारले जात आहेत, काश्मीरी पंडित मारले जात आहेत, बेछूट गोळीबार होत आहे, निरपराध कुटुंबाच्या कुटुंब कापली जात आहेत. आणि आपल्याला दूरदर्शनवर तेच पाहायला मिळतं की विधवा पत्नी टाहो फोडून त्या प्रेतावर पडतात आणि रडतात. हे आतंकवादी, हे आक्रमक, ज्यांना संस्कृती नाही, ज्यांना धर्म व्यापक असतो एवढं कळण्याची अक्कल नाही, ज्यांचं हृदय इतक्या हजारो वर्षामध्ये कधी व्यापक झालं नाही. जगा आणि जगू द्या असा मानवतेचा साधा सुखाचा मंत्र ज्यांच्या हृदयाला कधी स्पर्शला सुद्धा नाही, अशी पापी माणसं एका दोघा माणसांच्या घोडचुकीमुळे आज अनेक निरपराधांचा बळी घेत आहेत. आणि हतबल राष्ट्र पाहत राहते. काय करणार? आता काहीतरी ठोस पावलं उचलतायत, ऐकतोय तरी काय होईल बघूया. हे सगळे आतंकवादी मारले जायला नको? निरपराध माणसं कुठूनही मारतात. हजारो आमचे देश बांधव आणि स्त्रियांना मारलं, लहान मुलाला मारलेलं आहे, लहान मुलाने मृत्यू पावलेले. केवढं दुर्दैवी आहे. म्हणजे एका मोठ्या माणसाची घोडचूक असेल तर ती सगळ्या राष्ट्राला भोवते. माझ्या प्रेतावरून फाळणी केली देशाची तर जा म्हणणारे गांधी, त्यांनी मुखाट्याने शेवटी मान्यता दिली. काय दुर्दैव आहे या देशाचं. आणि पुढे जिनाला सुद्धा ते पंतप्रधान करायला निघाले. ते झाला नाही, तो हा भाग वेगळा. पण जिना हा पंतप्रधान झाला तरी चालेल, मुसलमानांनी आमच्यावर राज्य केलं तरी चालेल, आम्ही ते आनंदानं स्वीकारू, अशी जाहीर प्रकटन घोषणा ही स्वतः गांधींनी केलेली होती. एखाद्या राष्ट्राचं दुर्दैव याच्यापेक्षा काय असतं? ज्याच्या हातामध्ये बहुसंख्येचं नेतृत्व आलेलं आहे असा मनुष्य इतकं पोचट विधान करू शकतो, अंगावर काटा येतो खरोखर. लुई फिशर आला आणि तो म्हणतोय स्वातंत्र्यवीर सावरकरांना. खरं तर त्यांनी विचारायचा काही संबंध नाही, पण त्यांना कळलंच नाही ही किती दुष्ट नीच माणसं असतील. आमच्या देशामध्ये लोकशाही, तुम्ही मात्र गुलाम म्हणून वागलं पाहिजे. का रे बाबा? का केवळ तुमची बंदूक आमच्यापेक्षा प्रखर आहे म्हणून? का तुमच्या तोफेचा गोळा जास्ती प्रभावी आहे म्हणून? आमच्यापेक्षा शस्त्र तुमच्याकडे अधिक चांगली आहेत म्हणून? रूट्स कादंबरी वाचली आहेत काय? काय निगरूनचे हाल केलेले भयानक. अंकल टॉम्स केबिन कादंबरी वाचा. ज्याच्या डोळ्यातून पाणी निघणार नाही तो माणूस म्हणता येणार.
काय निग्रोना छळले या लोकांनी, किती झोडपले, किती मारले, जनावरासारखं काम करून घेतले. का तर यांच्याकडे केवळ शस्त्र जास्ती प्रधान होती, अधिक बलशाली होती म्हणून. माणसं झुंजली नाही असं नाही, आपलीही तलवार प्रगट झाली, चमकली नाही असे नाही, पण शेवटी फंद फितुरी आणि कमी बळ पडलं म्हणून आम्ही पराभूत का झालो. ब्रिटिशांनी एकच केलं, आपल्या देशात गोरा मनुष्य म्हणायचा, लोकशाही आमच्याकडे, तुम्ही मात्र आमचे सगळे गुलाम, तुम्ही जनावरांसारखाच हातापायामध्ये बेड्या, आम्ही सांगू ते काम मुकाट्यानं करायचं. नाहीतर आम्ही एखादा तुकडा तुमच्या समोर फेकला की तो चघळत राहायचा 10-20 वर्ष, मग पुन्हा दुसरा. मोर्ले मिंटो आले पहिला तुकडा, क्रिप्स आला दुसरा तुकडा, लुई फिशर आला तिसरा तुकडा, वॅवेल आला चौथा तुकडा, एक माउंट बॅटन आला 5वा तुकडा. एवढंच भारतीयांच्या पुढे टाकायचं आणि हिंदूंनी ते काय चघळत राहायचं. काय भयानकच आहे सर. लुई फिशर ज्या वेळेला सावरकरांच्यावर वादंग करायला लागला, त्यावेळेला सावरकरांनी त्याला फार खलास करून टाकला. इतका निरुत्तर केलेला आहे, अत्यंत विचक्षण बुद्धिवादी सावरकर. तो म्हणाला, अहो तुम्ही पाकिस्तान का देत नाही, देऊन टाका ना मुसलमानांना. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, कारण अमेरिकेचं काय जाणार आहे, ब्रिटनचं काय जाणार आहे. फोडा आणि झोडा या नीतीमुळे आमच्या डोक्यावरती मुसलमान कायमचे बसता आणि बसलेलेच आहे. त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचे काही वाटत नाही आणि भारताची आर्थिक व्यवस्था कधीही सुधारू नये म्हणून सरहद्दीवर कायम लुटालूट, जाळपोळ, हत्या नित्य करत राहील. म्हणजे भारताला जास्तीत जास्त खर्च हा सीमारेषेसाठी करायला लागला पाहिजे. सारखे जवान पाठवायला, युद्ध करायचं नाही. 71ला थप्पड खाल्ल्यानंतर त्यांनी ठरवलं पुन्हा युद्ध नाही करायचं. मग काय करायचं, आता हे करायचं, आतंकवाद्यांना शिक्षण द्यायचं आणि त्यांना सांगायचं जा आणि सीमारेषा नित्य धुमसट ठेवायची, दुसरं काही करायचं. फार नीच वृत्ती, अधमातली अधम. तुम्ही मरा आम्ही मरतो, जग बुडू दे, असली वृत्ती आहे. सगळा जगू द्या म्हणण्याची नाही, नांदा नांदू द्या म्हणण्याची नाही. फार वाईट आहे. लुई फिशर म्हणाला पाकिस्तान देऊन का टाकत नाही. सावरकरांनी प्रतिप्रश्न केला, ते म्हणाले निग्रोस्तान का देऊन टाकत नाही. फाडकन थप्पड बसली लुई फिशरला. निग्रोस्तान का देऊन टाकत नाही मग तुम्ही, आम्हाला जसं म्हणता पाकिस्तान द्या, मग निग्रोंचे काही हक्क आहेत. 11 वर्षापूर्वी 12 लाख निग्रो त्या व्हाईट हाऊस समोर जमले. सगळा काळा रंग पांढऱ्या रंगासमोर जमला, पाय लटपट कापले. अमेरिकन माणसात 12 लाख निग्रो एकत्र आलेले होते आणि आपल्या मूलभूत मागणीसाठी, आपल्या हक्काची मागणी करत होते की आम्हाला इतकी वर्ष तुडवलं पायाखाली, आता आमचे हक्क आम्हाला द्या. अमेरिका आपल्याला माहिती आहे, प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ट्रॅक अँड फील्डमध्ये असंख्य सुवर्ण पदकं प्राप्त करते आणि ते मिळवणारे कोण असतात, सगळे निग्रो असतात. एकही गोरा मनुष्य त्यात दिसत नाही, सगळे निग्रो काळ्या रंगात पराक्रमी. ते म्हणतात आमचे हक्क आम्हाला परत द्या. सावरकर म्हणाले सत्य आहे, निग्रोस्थान का देऊन टाकत नाही. पाकिस्तानची मागणी करता, निग्रोस्थान देऊन टाका म्हणजे तुम्हाला कळेल आमची भूमिका. त्यावेळेला तो म्हणाला हे असं करता येणार नाही, हा राष्ट्राचा द्रोह होईल. सावरकर म्हणाले होय ना, मग तोच न्याय इथे लागू करावा लागेल, हा राष्ट्राचा द्रोह होईल. अशा प्रकारे संघराज्यातून कोणाला वगळता येणार नाही, वेगळं करता येणार नाही. एक अखंड सत्ता असलेलं बलिष्ठ साम्राज्य असलेलं हिंदू राष्ट्र आहे. या लुई फिशरला अशी थप्पड बसली की तो गारेगारच झाला एकदम. पण माणसाची वृत्ती किती नीच असते आणि गोऱ्या माणसाचं उन्मत्तपणा किती असतं. पुढे तो काय म्हणाला माहितीये, एवढी थप्पड त्याला पुरेशी होती करता, पण तो म्हणाला पाकिस्तान दिलं नाहीत तर काय होईल, पानपतची आठवण आहे ना. हा लुई फिशर म्हणतोय तात्यारावांना, किती क्रूर आणि दुष्ट वृत्तीनं असला पाहिजे गांधीवादी बर का. पानिपतची आठवण करून देतोय, काय नवलच आहे सगळं. तो म्हणाला हिंदूंनी जर हे दिलं नाही तर पानपत घडल्याशिवाय पुन्हा राहणार नाही. सावरकर म्हणाले तुम्ही कशाला पानिपतच्या गप्पा मारता, आता दुसरं महायुद्ध चाललंय. डंकर्कला तुमचं काय झालं, क्रीचला तुमचं काय झालं तेवढं आठवा. डंकर्कला जर्मन फौजांनी दोस्त राष्ट्राला इतकं झोडपून काढलं, इतकं तुडवले, पळताभुई थोडी झाली. सुदैवाचा 80-90 हजार अतिशय कचलेली सेना माघार घेऊन कसे बसे प्राण वाचवून माघारी आली. तुफान बॉम्ब हल्ला झालेला होता तिथे आणि डंकर्कला ब्रिटिश सैन्य झोडपून निघालं, माघार घ्यावी लागली.
क्रीकला तोच अनुभव आला. सावरकर म्हणाले, कशाला पानिपतची आठवण देता, डंकर क्लास तुमचं काय झालं जरा आठवा, क्रीक बेटाजवळ काय झालं जरा आठवून बघा. आणि लुई पिशात इतका पराभूत झाला, मान खाली घालून गेला, पुन्हा सावरकरांच्या वाट्याला कधी गेला नाही. नवल घडल्यासारखं झालं. 42 साल उजाडलं आणि युद्ध प्रचंड पेटलेलं होतं. त्यावेळेला हे सगळे आंतर झगडे चाललेले होते, युद्ध चाललेलीच होती दोन गटामधली. आणि 28 मे 1943 या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांना 60वं वर्ष पूर्ण झालं आणि त्यांनी 61व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. तेव्हा इतका प्रचंड आनंद सगळ्या भारतवर्षामध्ये उसंबळून आला. लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पुण्यामध्ये तात्यारावांचा प्रचंड सत्कार झाला, भव्य सत्कार झाला. आणि नचिन केळकर अध्यक्ष होते, साहित्य सम्राट. आणि पुणेकरांनी 1,20,000 रुपयाची थैली स्वातंत्र्यवीरांना दिली. 1943 साली कल्पना करा, काय रक्कम आहे, केवढी प्रचंड. किती प्रेम तात्यारावांच्यावर असेल. आणि तात्यारावांचे ठिकठिकाणी सत्कार झाले. मागे तात्याराव रत्नागिरीमध्ये झाला, नाशिकला झाला, मुंबईमध्ये झाला. आणि तात्यारावांनी पुन्हा एकदा अखंड भारताचं स्वप्न प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागवलं. आणि आग्रहाने सांगितलं की बाबांनो सावध व्हा, ही मुस्लिम लीगची विषवेल आपल्या गळ्याला ताप लावल्याशिवाय राहणार नाही. 5 वेळेला सलग अध्यक्ष झालेले होते. आता म्हणाले पुरे हिंदू महासभेचं मी अध्यक्ष व्हायला नको. त्यावेळेला मुंजे म्हणाले की घोडदौड चालू आहे, मध्येच घोडं बदलायचं असं आम्हाला मान्य नाही. तेव्हा आता आपणच पुढे अध्यक्ष असलं पाहिजे. 7 वेळेला सलग अध्यक्ष म्हणून तात्याराव निवडून आलेले होते. आणि तात्यारावांनी हिंदू राष्ट्र निर्माण केलं. भारत सरकार कसं असावं त्याचा त्यांनी एक मसुदा केलेला आहे. ते म्हणतात की ज्यांना ही पितृभू पुण्यभू वाटते त्याचं हे राष्ट्र, हेच हिंदू राष्ट्र आणि त्याचा तो पाईक आहे. त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, इथे प्राथमिक शिक्षण विनामूल्य दिलं जाईल निसंशयपणे. जातीवाद इथे नसेल. आपल्या परंपरेचा गौरव आमच्या मनामध्ये नित्य राहील. अनेक सुंदर कलम त्याच्यामध्ये तात्यारावांनी घातलेली आहेत. भविष्य काळातला भारत कसा असावा त्याचं सुंदर स्वप्न त्यांनी रंगवलेलं आहे. हे करत असताना हिंदू महासभेचा ध्वज त्यांनी तयार केला, अप्रतिम केलेला. अर्थात तो भगवा ध्वज परंपरेने चालत आलेला, ज्याला आरुष्य केतू असं नाव आपल्या वैदिक वाङ्मयाने सुद्धा दिलेलं आहे. आणि रामायण महाभारतामध्ये सुद्धा असंख्य महावीरांचे रथ हे त्या भगव्या ध्वजानं मंडित होत असतात, असे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात. अगदी ऋग्वेदाच्या कालखंडापासून भगव्या ध्वजाचं कौतुक आमच्या पूर्वजांनी गायलेलं आहे. तात्यारावांनी त्यात काही आणखीन सुधारणा केलेल्या होत्या. त्यांच्या दृष्टीनं आणखीन काही खुणा त्याच्यावर त्यांनी कोरून काढलेल्या होत्या. त्याच्यात एक होता ओंकार काढलेला होता. ओंकार म्हणजे एकाक्षरी परब्रह्म आणि आमच्या धर्मसंस्कृतीचं राष्ट्राचं सार आहे असं तात्याराव म्हणाल. आणि ते खरं आहे, कारण ईश्वराचं परब्रह्माचं पहिलं जे प्रगटन आहे ते ओंकार स्वरूपात आहे, नादात्मक आहे. म्हणून गणपतीला एवढा मान का? ओंकार स्वरूप आहे म्हणून त्याचं पहिल्यांदा पूजन केलं जातं. त्या ध्वजावर ओंकार आला. दुसरं आलं ते कृपाण आलं. कृपाण हे शक्तीचं प्राधान्यानं प्रतीक आहे. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, हे समर्थांनी म्हटले. आणि आपल्या निबंधामध्ये तात्यारावांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. शक्तीने पावती सुखे म्हणजे कृपाण शस्त्र आपल्याकडे असेल तरच आक्रमकांना मोडून काढता येतं. आणि तिसरं, व्यावहारिक सत्तेत शक्ती लागते आणि पारमार्थिक सत्तेमध्ये योग आणि भक्ती लागते, ज्ञान लागतं. त्याचं प्रतीक म्हणून कुंडलिनी त्याच्यावर तात्यारावांनी कोरलेली होती. कुंडलिनी हे पारमार्थिक प्रगतीचं, पूर्णतेचं, योगाचं सर्वोच्च अत्यंत सुंदर स्वरूप आहे असं तात्याराव सांगत असत. आणि म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आणि हिंदू महासभेचा हा ध्वज 1928-29 मध्ये सर्वप्रथम सुरतेच्या अधिवेशनामध्ये फडकवला गेलेला होता हा ध्वज. आणि त्यावेळेला गगन फाटून जाईल काय, आकाशाभाळ फाटून जाईल काय, इतक्या गर्जना तिथे त्या सुरतेच्या अधिवेशनामध्ये निनादलेल्या होत्या. ओंकार, कृपाण आणि कुंडलिनी यांचा समन्वय करून हिंदू महासभेचा ध्वज हा तात्यारावांनी तयार केलेला होता. 43 वर्ष पुढे सरकलं आणि आता महायुद्ध सरत आलेलं होतं. आता भारताला स्वातंत्र्य मिळेल असं वाटायला लागलेलं होतं. आणि त्यावेळेला जिनानी
पूर्वीपासून जो आग्रह धरला होता तो आता घट्ट केलेला होता. पाकिस्तान आम्हाला मिळायलाच पाहिजे, ही काळ्या दगडावरची रेख, असं जिना सांगत होते. त्यावेळेला वडवाणींच्या माध्यमातून जिना आणि सावरकर यांची भेट व्हावी काय असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी सावरकर म्हणाले, हे हिंद राष्ट्र आहे आणि बहुसंख्याकांचं मी प्रतिनिधित्व करतो, तेव्हा जिनांना इच्छा असेल तर त्यांनी मला भेटायला यावं. क्रिस आल्याबरोबर गांधी पळत गेले त्यांना भेटायला. सावरकर म्हणत होते, अहो त्याला आपल्याला भेटू दे ना, तुम्ही कशाला जाता, राजकारणातले एवढे साधे डावपेच तुम्हाला कळत नाहीत. पण गांधी गेले आणि पहिल्यांदा क्रिसची भेट घेतली. तात्याराव म्हटले, तो येऊ दे, निमंत्रण देऊ दे, मग भेटायचं की नाही ठरवूया. म्हणून फार सावध होते. इथे जिनाना म्हणाले, बहुसंख्याकांचं मी प्रतिनिधित्व करतो, जिनानी मला येऊन भेटावं. जिनानी उलट निरोप, तोही फार खडूस होता बरं. 4 पावसाळे खरंच मुरलेला आणि म्हणून ना त्यांनी उलटा निरोप पाठवला की मी 4 पावसाळे राजकारणात तुमच्यापेक्षा जास्ती पाहिलेले आहेत आणि मी वयानं तुमच्यापेक्षा मोठा आहे. चहापानाचं निमंत्रण मी दिले तेव्हा भेटायला. तात्यारावनी उडवून लावलं ते. पुढे कुणीतरी टूम काढली की एखाद्या मोटारमध्ये बसून दोघांनी चर्चा करावी, परदेशात करतात म्हणून ही अक्कल. त्यावेळी ते खोडून काढण्यात आलं. मोटार वगैरे काही नाही, एकत्र भेटू दे स्वस्तपणे, पण ते घडलं नाही. कारण जिनांनी इतकी नाटकं केली, त्या नाटकाला सवाई नाटकाचं उत्तर तात्यारावांनी दिलेलं होतं. जिना काय होता हे त्यांनी बरोबर ओळखलेलं होतं आणि जिनामुळे या देशाचे तुकडे होणार गांधींच्या भोलसटपणामुळे आणि अत्यंत मवाळ धोरणामुळे या अखंड भारताचे तुकडे होणार. तो काचेचा तुकडा आमच्या हृदयामध्ये खुपसला जाणार, त्याचं शल्य आमच्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये सदैव राहणार. ते दुःख कधीच जाणार नाही याची जाणीव तात्यारावांना होती. म्हणून हिंद महासभेच्या सगळ्या झंझावाती दौऱ्यामध्ये तात्याराव अनंत स्थळी जात होते आणि सांगत होते, बाबांनो सावधान, तुम्ही या अखंड भारताला खंड पाडू देऊ नका, या देशाचे तुकडे करून देऊ नका. आणि जी जी हुशार आणि शहाणी माणसं होती त्यांना तात्याराव जास्तीत जास्त जोडत होते. वल्लभभाई पटेल ना गुजरातमध्ये मोठा अपघात झाला आणि ईश्वरी कृपा म्हणून ते वाचले. त्यांना तात्यारावांनी सुंदर पत्र लिहिले आणि वल्लभभाई पटेलांची सेवा हिंदुस्थानसाठी किती आवश्यक आहे, त्यांचं नेतृत्व कसं आवश्यक आहे याचं दिग्दर्शन त्यांनी त्या पत्रामध्ये केलेलं होतं. पण नियती चमत्कारी खेळ खेळते. शेवटी दुर्दैव आड आलं, अखंड हिंदुस्थान तुटला, मोडला गेला, तोडला गेला. पुढे या देशामध्ये काही वेगळंच घडलं आणि त्यातून सावरकरांच्यावर पुन्हा अभियोग चालवला गेला. त्यांना पुन्हा तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्या सगळ्याला तात्याराव पुरून कसे उरले हे उद्याच्या म्हणजे सांगतेच्या प्रवचनामध्ये आपण पाहायचं. आज जेवढं ऐकलं तेवढं मी उद्या विचारणार आहे. हा भाव मनामध्ये धारण करून नंतर संपूर्ण वंदे मातरम गाऊन आजच्या या प्रवचनाची सांगता करायची. काही काल इथे विरमायची. स्वातंत्र्य